करना है। हाँ हाँ। तर यस। नमस्कार. आजच्या लेवल वनच्या शेवटच्या दिवसामध्ये म्हणजे 7व्या दिवसामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर काल आम्ही असं बघितलं की काल माझ्या मते बरेच जण नव्हते, नंतरच्या क्लासमध्ये पण रेकॉर्डिंग करायचं राहून गेलं. तर त्याच्यामुळं बऱ्याच जणांना काही गोष्टी समजणार नाहीत, पण आजचं जर रेकॉर्डिंग तुम्ही बघितलं तर खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला समजतील. काल आपण असं बघितलं की स्वतःचा ऑरा क्लीन कसा करायचा, त्याच्यामध्ये जी नकारात्मकता आहे ती ओळखायची कशी, हे आपण बरंच सारं बघितलं. तर आपण पहिला रेकीला कॉल करतो कधी पण, आणि काय करायचं ते मी पहिल्यांदा काल जे बघितलं ते मी तुम्हाला फक्त एकदा डिस्कस करते, मग आपण पुढच्या विषयाला जाऊया. आज पेशन्स ठेवून बसायचं सगळ्यांनी. पाणी बॉटल घेऊन बसा, सगळं हे करून बसा, आवरून बसा. आता काल आपण हे बघितलं की आपण या प्रकारे आपला ऑरा चेक करू शकतो. आपल्या हाताच्या आजूबाजूला जो प्रकाश दिसतो तो असतो आपला ऑरा. आपण नाकावर जर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला आपला ऑरा दिसतो. कडेला ही जी लाईन दिसते तो म्हणजे आपला आपलं आभामंडल असतं. त्याचप्रमाणे या प्रकारेही आपण आभामंडल बघू शकतो. ही असते केरेलियन फोटोग्राफी, की ज्याच्यामधून आपल्या आभामंडलाचा फोटो काढला जातो. आणि तो फोटो आपल्या आभामंडलामध्ये कोणत्या प्रकारचे वेव्ज आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, फ्रिक्वेन्सीज आहेत, त्याप्रमाणे त्या प्रकारचा कलर आपल्याला दिसतो. ह्याची थेरपी पूर्णपणे वेगळी आहे. आणि असे मशीन्स पण खूप सारे आलेले आहेत की जे आभामंडल तपासतात. आणि तुम्हाला सांगितलं जातं 6 महिन्या अगोदर, तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला 6 महिन्यानंतर हा प्रकारच्या आजारांना फेस करावं लागणार आहे. तरी तुम्हाला प्रिकॉशन काय घ्यायची असेल तेही ते सुचवतात. तर काल आपण हे बघितलेलं, आभा मंडलाची सफाई बघितलेली. हा जो बॉडी पार्ट, एखाद्या बॉडी पार्टचं ज्यावेळेला तुम्ही आभा मंडल क्लीन करता, ज्यावेळेला त्यातली नकारात्मकता काढून टाकता, त्यावेळेला त्याला म्हणतात लोकल बॉडी पार्ट. आपण लोकल बॉडी पार्टचं ऑरा क्लिनिंग करतो. आणि तेच जर का ज्यावेळेला तुम्ही पूर्ण बॉडी पार्टचं करता, त्याला म्हणतात जनरल आभामंडल की सफाई किंवा जनरल ऑरा क्लिनिंग. ओके. तर तुम्ही हे मिठाच्या पाण्यानं करू शकता. मी आता त्यांना सांगितलं तुम्ही सेज लिप वापरू शकता, मिठाचं पाणी वापरू शकता, हे तुम्ही यूज करू शकता. आता ते मी व्हिडिओ बनवले तर तुम्ही त्याच्यात तुम्हाला दाखवते कसं आहे, कसं तुम्हाला लक्षात येईल. मग एक मिनिट. फक्त तुम्हाला व्हिडिओ दिसतोय का मला सांगा ना. मी तुम्हाला एक 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 दाखवत जाते. आता हे दिसतंय का सगळ्यांना? मला फक्त हात वर करून दाखवा. दिसतंय? नाही. व्हिडिओ नाही दिसत आहे? नाही दिसत आहे. ओके. एकच मिनिट. फोटो दिसतोय फोटो. हा, एक मिनिट. हा, आता दिसतंय? हो, आता दिसतंय. हा. तर हा आहे, हे जे मी करतेय ना, हे मी ह्या व्यक्तीचं आभामंडल तपासतीये. मी या व्यक्तीचं काय करते, आभामंडल तपासतीये खालपर्यंत. मग ज्या वेळेला मला इथे कुठेतरी व्हायब्रेशन्स हेवी जाणवती, तर त्या बॉडी पार्टमध्ये काहीतरी गडबड आहे हे सिद्ध होतं. मग आपल्याला समजतं अरे ह्याला काहीतरी त्रास आहे का. मग आपण त्याला विचारू शकतो की तुम्हाला अमुक एक त्रास आहे का. मला आता इथं व्हायब्रेशन्स थोडेसे वेगळे जाणवले म्हणून मी इथं थांबले. तर चेक करायचं की कुठे व्हायब्रेशन्स जाणवत आहेत जास्त, मग आपल्याला समजतं की कोणत्या बॉडी पार्टला प्रॉब्लेम आहे. आता काल आपण हे प्रॅक्टिकल मी तुम्हाला करा म्हणून सांगितलेलं होतं कालचं, की आभा मंडल दुसऱ्याचं चेक करायचं. तुम्ही असं जर का पुढे पुढे चालत गेलात तर काय होतं, काही ठिकाणी प्रेशर यायला लागतं आपल्या हातावर आणि मग तुम्ही तिथे थांबता. मग मी हात बघा पुढे मागे करते. लक्ष देऊन बघा. मग मी हात पुढे मागे करते आणि मग मला ते जाणवते प्रेशर. आता ही आहे त्याची बाहेरची आभा, मला इथं थोडं प्रेशर जाणवलं. मग मी थोडं पुढं सरकले, मग इथं बलून दाबल्याप्रमाणे प्रेशर येतं ह्या भागामध्ये. म्हणजे आपल्याला ती एनर्जी फील होते. मला तुम्हाला ह्यातनं काय सांगायचंय की ती आभामंडल आपल्याला फील होतं, एनर्जी फील होते. आता आभामंडल क्लीन कसं करायचं आहे ना. आपण पहिला रेकीला कॉल करतो आभामंडल क्लीन करत असताना, त्या पुढच्या व्यक्तीचे धन्यवाद मानतो. आणि आता बघा,
वर आपण आपल्या हातातून प्रकाश जातोय असं म्हणून काल जी आपण प्रार्थना केली ती की इसके आभा मंडल में, म्हणजे जे कोणी आता समोर असेल त्याचं नाव घ्यायचं, त्याच्यामध्ये जी काही नकारात्मकता असेल ती जमिनीत जाऊन शुद्ध होऊ दे. मग मी वेगवेगळ्या प्रकारे करून दाखवलंय. कधी कधी मी हात हलवतेय, कधी कधी फक्त आपली बोट, म्हणजे आपण एखाद्याला ओरबडतो ना त्याप्रमाणे सुद्धा करतात हीच प्रोसेस. आणि हे मी जमिनीत घालतीये. तुम्ही हे ब्रह्मांडात सुद्धा देऊ शकता आणि फुकून टाकू शकता. असा प्रत्येक बाजूने 3-3 वेळा ऑरा क्लीन करायचा आहे. ज्या व्यक्तीचा तुम्ही उपचार करणार असाल त्या व्यक्तीचा ओरा ह्या प्रकारे क्लीन केला जातो प्रत्येक बाजूने 3 वेळा. आणि मग मी काय म्हणतेय, जमिनीत जाऊन शुद्ध हो, जमिनीत जाऊन शुद्ध हो, जमिनीत जाऊन शुद्ध हो. या प्रकारे तुम्ही ऑरा क्लिनिंग करू शकता. मग आता हे झालं आणि परत त्याला धन्यवाद म्हणायचं. ज्या व्यक्तीचं तुम्ही केलेलं असेल काम त्याला धन्यवाद म्हणायचं. आता अजून कुठलं, आता हा एक राहिला. आता हा स्वतःचा आभा मंडल कसं क्लीन करायचं. रोज आम्ही जे करतो ते ह्या प्रकारे करतो की कुणी कोणत्याही प्रकारची नकारात्मकता माझ्या आभा मंडलामध्ये आली असेल तर ती माझ्या हातामध्ये येऊ दे आणि जमिनीत जाऊन शुद्ध होऊ दे. इतक्या सावकाश आपले हात घ्यायचे. आणि हे जे हात सावकाश घेतात त्यावेळेला तुमच्या हातावरच्या व्हायब्रेशन्सवर लक्ष ठेवायचं तुम्ही प्रत्येकानं. मग तुम्हाला व्हायब्रेशन्स कधी हेवी जाणवतील, कधी हलके जाणवतील. ज्या वेळेला ज्या बॉडी पार्टला तुम्हाला व्हायब्रेशन्स खूप हात जड होत आहेत त्यावेळेला समजायचं की तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा त्या पोर्शन मध्ये आपल्याला काहीतरी, कधी सर्दी झाली असेल, कधी आजारी असू, काहीतरी दुखत असेल तर तिथं हेवी होतात हात आपले. ते इतक्या स्लोली हात खाली घ्यायचे, स्लोली घेत जायचे. या प्रकारे सावकाश तुम्ही हात खाली गेला तर तुम्हाला लक्षात येतं की आपल्या आभा मंडलात कुठे काही प्रॉब्लेम तयार होतोय आणि आपण काय केलं पाहिजे. आणि मग हात झटकून टाकायचे खाली आणि शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, नंतर क्लीन म्हणायचं. तर ह्या प्रकारे असं करायचं असतं, आभा मंडल क्लीन करायचं असतं. बरोबर आहे. आणि मग समजा मला आता इथं जाणवतंय, मला हेवी जाणवतंय, तर मग काय करायचंय तुम्हाला, इथे नंतर काय करायचं, इथे हात ठेवायचे आणि दिव्य रेकी शक्तीला प्रार्थना करायची. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आणि माझ्या बॉडी पार्टमध्ये किंवा फुफ्फुसामध्ये जर का सर्दी झाली असेल तर फुफ्फुसांमध्ये जी काही नकारात्मकता असेल, जे काही सफरिंग असेल त्याच्यावर उपचार कर, उपचारित कर. माझ्या शरीरातल्या बॉडी पार्टला, जो बॉडी पार्ट आहे त्याचं नाव घ्या आणि उपचारित कर, उपचारित कर, उपचारित कर. मग तो बॉडी पार्ट काय होईल, उपचार व्हायला तयार होईल, चालू करेल. आणि त्यानंतर परत आपण शेवटचं अफर्मेशन काय द्यायचंय, माझा बॉडी पार्ट पूर्णपणे उपचारित झालेला आहे. माझी फुफ्फुसे पूर्णपणे उपचारित झालेली आहेत किंवा माझं हार्ट, माझं हृदयचक्र पूर्णपणे संतुलित झालेलं आहे. ओके, आपण याचं प्रॅक्टिस करूया थोड्या वेळानं. तर असं आहे ह्या आभामंडलाचं गणित. ह्याच्यात कुणाला शंका आहे का, कुणाला काय कळालं नाही का, तर मला विचारून घ्या लगेच. म्हणजे मग मी पुढच्या ह्याच्याकडे जाते. जरा परत ह्याचं दाखव, कुठलं स्क्रीन दाखवू? शेअर कर. इंडिव्हिज्युअल पहिले सेपरेट आपण करतो ते सेफ. आपलं स्वतःच. हा, स्वतःच. हे ना, बरोबर आहे ना? हा, बरोबर आहे, बरोबर. दुसऱ्याचं करायचं असेल की ती चारी बाजूनी करावं लागतं. स्वतःचं करताना आपण असं करू शकतो. आणि तुम्हाला पुढे शिकवताना ह्याच्यापेक्षा पुढच्या स्टेप शिकवल्या जातात लेव्हल 2 ला आणि लेव्हल 3 ला. तुम्ही फक्त डोळे बंद केले की तुम्हाला तुमचं आभामंडल क्लीन करतायत.
शेवटी हात कसे करायचे? शेवटी हात झाडायचे खाली कडेला नेऊन, आपल्या शरीराच्या बाजूला नेऊन हात झाडून द्यायचे जमिनीकडे, आपल्या हाताचे तळवे जमिनीकडे करून असं असं झाडायचं. कारण ती जी नकारात्मकता असेल ती कुठेतरी जावी लागते. लक्षात घ्या, जी नकारात्मकता तुम्ही तुमच्या हातामध्ये घेत आहात ती नकारात्मकता एकतर ब्रह्मांडात पाठवायला पाहिजे, शुद्ध हो शुद्ध हो शुद्ध हो म्हणून, किंवा ती धरणी मातेला द्या की धरणी मातेत जाऊन ती शुद्ध होतीये. कारण नकारात्मकता आपण घरात ठेवून घेणार आहे का? नाही, आपण घरामध्ये नाही ठेवून घेऊ शकत नकारात्मकतेला. मग तिला कुठंतरी तिला तिचं स्थान दाखवायला पाहिजे ना. आपण ज्यावेळेला फिरायला जातो त्यावेळेला आपल्याला डेस्टिनेशन माहित पाहिजे ना. तसं त्या एनर्जीला ही डेस्टिनेशन, तिला कुठं जायचंय हे तिला एनर्जीला माहित सांगावं लागतं. मग ती एनर्जी तिथे जाते. ओके. लक्षात आलं का? हा, ओके. म्हणजे काय म्हणायचं असं करताना? असं करताना मी काल प्रार्थना सांगितली आहे ना, माझ्या आभामंडलामध्ये कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची नकारात्मकता आलेली असेल तर ती माझ्या हातामध्ये येत आहे आणि ती धरतीमध्ये जाऊन शुद्ध होत आहे, शुद्ध. हा. किंवा ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे. ब्रह्मांडात जाऊन म्हणलं की फुकावं लागतं, असं बघा. बरोबर आहे. धरतीत जाऊ दे म्हणलं की हात खाली झाडायचे. लक्षात आलं? सर्वांना समजलं का? आता याच्या पुढे जाऊया आपण. समजलं सुरेश मॅडम? लक्षात आलं? हा, समजलं. हा, समजलं. तुम्हाला जे नोट्स दिलात त्याच्यात पण सगळं आहे, पण फक्त काय तुम्हाला काही शंका असेल तर क्वेश्चन लिहून ठेवा. आपण सगळ्यात शेवटी क्वेश्चन आन्सर्स मी देते तुम्हाला. तर आता ह्याच्या पुढे आपल्याला बघायचंय की आपलं बघायचं राहिलंय की रेकी कधी काम करते. रेकी, तुम्ही म्हणाल की आता माझ्या हातातून व्हायब्रेशन्स नाही चालू होत आहेत, मग मी काय करू? बरोबर आहे, आपल्याला प्रश्न पडतो की माझ्या हातामधून व्हायब्रेशन्स नाही चालू होत आहेत तर मी काय करू? आणि हे चक्र संतुलन आहे, हे मी तुमच्याकडून करून घेते ज्या वेळेला आपण हे सेशन संपवत येतोय त्यावेळेला. तर रेकी कधी कधी काम करत नाही. बरोबर आहे, आपण म्हणतो की नाही माझ्या हातातनं वाहतच नाही, पण ज्यावेळेला मी तुम्हाला ज्यावेळेला अट्युनमेंट दिलेली आहे तर रेकी 100% काम करते. हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट, कधीही असं होणार नाही की तुमच्या हातातनं रेकी वाहणार नाही किंवा ती दिव्य शक्ती वाहणार नाही. तर आपल्याला रेकीचे नियम पाळायचे असतात. रेकीची 5 मुख्य तत्वे असतात, ती पाळावी लागतात की जेणेकरून तुमच्या हातातून रेकीचा प्रवाह तुम्हाला जास्त जाणवेल. तर ही 5 जी मुख्य तत्व आहेत ही आपल्या वैयक्तिक ग्रोथसाठी आहेत. वैयक्तिक मार्गदर्शक तत्वे आहेत ती आपल्याला सांगितलेली डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी. आणि आपल्या दैनंदिन जीवनात जर का ही तत्वे आपण पाळली तर आपण आपल्याला सजगता म्हणजे जागृत राहतो आपण, आपल्याला व्हायब्रेशन्स कळतात, आपण कृतज्ञ होतो, म्हणजे काय नम्र होतो आपण, आपला दयाळूपणा आपल्यामध्ये जास्त यायला लागतो. तर हे प्रत्येक तत्व आहे ते कशासाठी आहे? आजसाठी आहे. मग त्यांनी आजसाठीच का हे तत्व सांगितलंय? ह्यांनी काय सांगितलंय डॉक्टर मिकाऊ सुनी? प्रत्येक तत्व हे आजसाठी सांगितलंय. आजच मध्ये का बघायचं? कारण भूतकाळात आपण गेलो तर आपल्या वाट्याला काय येतो? भूतकाळात आपण गेलो तर काय येतं आपल्या वाट्याला? दुःख येतं का नाही? दुःख येतं, कारण आपण भूतकाळातल्या वाईट गोष्टी आठवतो. बरोबर आहे. पण जर आपण गेलो फ्युचरमध्ये तर आपल्या वाट्याला काय येतं? आपल्या वाट्याला येते चिंता. आपण टेन्शन घेतो. अरे मग माझं ते पूर्ण होईल का नाही, मला ते इथे तेवढे पैसे भरायचे तर ते येतील का नाही. म्हणजे आपण पास्ट मध्ये गेलो तर आपण दुःख बघतो आणि पुढे गेलो तर आपण चिंता बघतो. त्यामुळे आपल्याला काय येतं? टेन्शन येतं. म्हणून डॉक्टर मिकाऊस यांनी काय केलं? तुम्हाला आजच्या दिवसामध्ये जगायला सांगितलं. तुम्ही ज्यावेळेला आजच्या दिवसामध्ये येता त्यावेळेला आपण हळूहळू हळूहळू आपलं मन शरीर बॉडी मन शरीर हे पूर्णपणे रोजच्या ठिकाणी जगायला शिकतं. आपण वर्तमानात जगायला शिकतो आणि आपण ज्यावेळेला वर्तमानात जगायला शिकतो त्यावेळेला आपण राग आणि चिंता ह्याच्यापासून मुक्त होतो. आणि वर्तमान हा त्यासाठी खूप महत्वाचं आहे, वर्तमानात जगणं. कारण आपण बिनकामाच्या चिंता घेतो की ज्या चिंता आपल्याला आवश्यक नसतात आणि त्या चिंता काही सॉल्व्ह होत नाही. कुठेच काही असं होत नाही की आपण एवढी चिंता केली आहे म्हणून मला कुणीतरी फुकटमध्ये काहीतरी आणून दिलंय, असं कधीच होत नाही. बरोबर आहे ना? म्हणून डॉक्टरांनी असं सांगितलेलं आहे की पहिल्यांदा चिंता करू नका, क्रोध करू नका, चिंता करू नका, हे त्यांनी सांगितलेलं आहे.
तर बघा, पहिलं सूत्र आहे त्यांचं, तर आपण बघितलेलं होतं थोडं. मी फक्त आजसाठी रागवणार नाही. फक्त आजसाठी आपण रोज सकाळी हे म्हणायचंय, मी फक्त आजसाठी रागवणार नाही. आई आपल्या मुलाला रागवते ही गोष्ट वेगळी आहे, कारण आई काहीतरी कारण असतं म्हणून रागवते. पण तो राग वाढू नये ह्याची आपण काळजी घ्यायची. म्हणजे आपण एकानंतर चार पाच गोष्टी बोलत राहतो ना, तो वाढू नये ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. पण का? असं का सांगितलंय? कारण राग हा काय करतो? आपल्या आतमधली शांती भंग करतो. राग काय करतो? आपल्या आतमध्ये जो चांगलेपणा आहे तो संपवतो. राग काय करतो? आपण पटकन दुसऱ्याला काहीतरी बोलून जातो रागामध्ये आणि दुसऱ्याला काय करतो? दुःख देतो. बरोबर आहे? मग हे रागामुळं आपले नुकसान होतात. कधी कधी आपण जर का टेन्शन्स घेऊन तसंच घरामध्ये प्रवेश केला, तर आपण काय करतो? पुढच्या व्यक्तीनं काहीतरी इझिली आपल्याला सांगितलेलं असतं, पण आपल्या तोंडनं काहीतरी रागारागात त्या आपण जे टेन्शन्स घेऊन आलेलो असतो त्याच्यामुळे आपण पुढच्याला दुखावतो. म्हणून राग सोडून देण्यासाठी त्यांनी सांगितलंय. का? तर आपली आंतरिक शांती भंग होऊ नये, आपल्या आतमधली शांतता तुटू नये यासाठी. कारण जर तुमची शांतता तुटली तर तुम्ही तुम्ही काय करणार? शांतता जर भंग झाली तर तुम्ही मनाला स्थिर नाही करू शकत. म्हणून आम्ही आजच्या दिवसासाठी राग करणार नाही. आपल्याला जर एकीशी कनेक्ट व्हायचंय तर आपल्याला ही तत्व आपल्या अंगी आणायचा प्रयत्न करायचा आहे. मी फक्त आजसाठी काळजी करणार, मी नाही काळजी करणार. कारण काळजी ही आपल्याला फ्युचरमध्ये घेऊन जाते. आपण फ्युचरमधल्या गोष्टींचा विचार करतो आणि आपण काळजी करत बसतो, आणि त्यामुळे काय होती? आपली ऊर्जा कमी होते, आपली फ्रिक्वेन्सी डाऊन होते. आपण बघितलंय पहिल्यांदा की आपली फ्रिक्वेन्सी वर खाली झाली की आपली ऊर्जा किती वर खाली होते. तर ती जी आहे ती फ्रिक्वेन्सी आपल्याला जर मेंटेन ठेवायची आहे, म्हणजे मनाला स्थिर ठेवायचंय, शांत ठेवायचंय, तर आपल्याला कायम काय करायचंय? काळजी करायची नाहीये. काळजी करून त्या गोष्टी पूर्ण होत नाहीत. सो आपल्याला आज मध्ये जगायचंय. ठीक आहे, जे आहे ना त्यात समाधानी राहायचंय. लक्षात आलं? जे आहे ते छान आहे, म्हणजे आपण नैसर्गिक प्रवाहात राहतो. आपल्या शरीरातली ऊर्जा ही अप डाऊन होत नाही. आपल्याला राग आल्यानंतर आपल्या राग करून, चिंता करून आपल्या शरीरातले हार्मोन्स जे काही बदलतात आणि त्याच्यामुळे आपल्या अवयवांवर जर परिणाम होतो, आपण आजारांना निमंत्रित करतो, ह्या सगळ्या गोष्टी थांबतात त्याच्यामुळे. म्हणून आजच्या दिवस मी राग करणार नाही, आजच्या दिवस मी काळजी करणार नाही. तर हा जो राग आहे किंवा ही जी चिंता आहे ही आपल्या हार्टचा रेट वाढवते, आपल्या शरीरातले वेगवेगळ्या हार्मोन्सना प्रॉब्लेम करते, आणि राग काय करतो? आपल्याला गुन्हे करायला भाग पाडतो. तुम्ही बघितलं असाल की जर का तुम्ही पेपर, आता इंडियात तर पेपर सगळेजण वाचतात, तर त्याच्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी आलेल्या असतात त्या फक्त रागाला बळी पडून आलेल्या असतात. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही रागाला बाजूला ठेवा. आता खूप सारी उदाहरणं आहेत, तुम्हाला उदाहरणं द्यायची गरज नाहीये, कारण आपण बघतो वेगवेगळे ठिकाणी. आपण ह्याच्यामध्ये पेपरमध्ये वाचतो. माईक कोणाचं सुरू आहे? पूजा मॅडम. तर आणि फक्त आजसाठी मी कृतज्ञ राहीन. तर कृतज्ञ का राहायचं असतं? तर कृतज्ञता, ज्यावेळेला आपण एखाद्याला थँक्यू म्हणतो ना, त्यावेळेला आपण काय करतो? आपला जो मूड असतो, आपली जी फ्रिक्वेन्सी असते ही पटकन पॉझिटिव्ह सकारात्मकतेकडे येते. तुम्ही विचार करा, जर का आपण कधी असा विचार केलाय का हो की आपण ज्या वेळेला भरपूर साऱ्या लोकांमध्ये वावरत असतो, काही व्यक्ती असतात की ज्या एकट्याच जगत असतात, आणि काही व्यक्ती असतात त्या त्यांचा संसार सगळा व्यवस्थित असतो तरीही सारखी भांडणं चालू असतात. बरोबर आहे? मग त्याच्यामध्ये कुणीच कोणाला थँक्यू म्हणत नाही, कुणीच कोणाला सॉरी म्हणत नाही. बरोबर आहे? पण जी बाई एकटी संसार सांभाळत असते, जी मुलांना एकटंच सांभाळत असते, तिची किती ओढाताण होते ना. बरोबर आहे ना? मग आपण समाधानी कशात राहायला पाहिजे? की नाही, आज का होईना संसाराचे दोन चाकं व्यवस्थित चालू आहेत. आपण दोघं जण मिळून त्या बाळाला सांभाळतोय. ह्याच्यामध्ये आपण समाधानी राहिलं पाहिजे. मग तिथं आपण आपल्या नवऱ्यालाही थँक्यू म्हणलं पाहिजे, किंवा नवऱ्यानं पण तुम्हाला थँक्यू म्हणलं पाहिजे. आपण ज्यावेळेला बाहेर जातो त्यावेळेला एखाद्यानं आपल्याला काम एखादं पटकन करून दिलं की आपण मनापासून त्याला थँक्यू म्हणलं पाहिजे. कारण आज आपलं काम झालं, पण युनिव्हर्समध्ये ज्यावेळेला तुम्ही जे थँक्यू त्याला मनापासून म्हणताय, त्यामुळे तुमचं आणखी पुढचं काम होणार, लगेच होऊन जाईल. तुम्ही अट्रॅक्ट पण तीच गोष्ट करताय जी तुम्ही दुसऱ्याला देताय ती.
सो प्रत्येक गोष्टीबद्दल थँक्यू म्हणायला शिका, कारण आपण आजचं जे आयुष्य जगतोय हे आपण दुसऱ्याच्या स्वप्नातलं आयुष्य जगतोय. हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं होतं. दुसऱ्यांचं स्वप्न जे असतं ते आपण आयुष्य जगतोय. आपल्याला परमेश्वरानं गाडी दिलेली असते, पण एखादा उन्हातान्हात तसाच काम करत असतो. त्याच्या स्वप्नात असं असतं ना की मला गाडी पाहिजे किंवा मला सायकल तरी पाहिजे ऍटलिस्ट, पण त्याच्याकडे ती सायकलही नसते. पण आपल्याकडं गाडी असते, आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत असतो. सो आपल्याला थँक्यू म्हणायला शिकलं पाहिजे. आणि प्रत्येक वस्तू ह्या सृष्टीतली जी सजीव असू दे किंवा निर्जीव असू दे, त्या वस्तूला आपल्याला थँक्यू म्हणायला शिकलं पाहिजे, कारण तिच्यामुळं आज आपण जे काही सुख असेल ते उपभोगू शकतो. म्हणून नेहमी कृतज्ञ राहता आलं पाहिजे. फक्त आजसाठी मी माझे काम प्रामाणिकपणानं करेल. विचार करा, आपण सगळ्या महिला आहोत, बऱ्याच जणी इथं आहेत. तर आपण आपलं काम प्रामाणिकपणानं करतो, आपण आपला स्वयंपाक चांगल्या पद्धतीनं करतो, तर घरातल्यांना किती आनंद मिळतो. मग जे काम आहे तेच जर का समजा एखादी व्यक्ती, एखादी आई जर का नाही स्वयंपाक तिनं व्यवस्थित केला, तिचं जर स्वयंपाकघरात लक्ष नसेल, तर आपण काय एनर्जी देणार आहे आपल्या घरातल्यांना? सो कोणतंही काम असू दे, मग ते आपण आपल्या मुलांना सांभाळण्याचं काम असू दे किंवा आपल्या घरात एखादी वृद्ध व्यक्ती असेल तिला सांभाळण्याचं काम असू दे किंवा एखादं तुम्ही जॉब करत असाल तर त्या जॉबच्या ठिकाणी करणारं काम असू दे, ते कुठलंही काम तुम्ही जर का प्रामाणिकपणानं केलं तर आज जगामध्ये जो काही भ्रष्टाचार चाललाय तो व्हायची गरजच नाही. प्रत्येक जण जर काम आपण ज्या प्लेसला आहोत त्या प्लेसला जर काम छान करायला शिकला तर हे जग किती छान होऊन जाईल ना. गरजच लागणार नाही कुणाला खूप वेळ ओळीत उभारायची, गरजच लागणार नाही कुणाला पैसे देऊन काम करून घ्यायची, गरजच होणार नाही भ्रष्टाचाराची. बरोबर आहे? आणि जर का प्रत्येकानं स्वतःचं काम व्यवस्थित केलं तर कितीतरी प्रॉब्लेम सुटतील ह्या जगातले. व म्हणून प्रत्येकानं आपल्या स्वतःसाठी हा नियम घालून घ्यायचा आहे की मी जे काही काम करेन, कुठलंही असू दे, ते मी मनापासनं करेन, प्रामाणिकपणाने करेन. लेडीज ज्या वेळेला आता आता तर आपण बघतो बरेच सारे बाहेरून इंडियात पण मी आता जाते तर मी बघते की बरेच सारे त्या गाड्या फिरत असतात काय त्या झोमॅटोवाल्यांच्या. मग सध्या घरात तर स्वयंपाक कोणी करत नाही, भरपूर जण बाहेरूनच मागवतात. मग आपण कोणत्या अन्नाचे संस्कार आपल्या पोरांना देणार? जर आपण लेडीजनी किंवा वडिलांनी जर का मुलांना व्यवस्थित संस्कार नाही दिले, मग आपलं काम आपण प्रामाणिकपणे नाही केलं, मग आपण कोणती पिढी तयार करणार हाही मोठा प्रश्न आहे. आजची काही मुलं मला गाडीच पाहिजे म्हणून बसतात, मग ते आई वडिलांना किती मेटाकुटीला आणतात. मग आपण कुठंतरी कमी पडतो ना, आपण आपलं काम प्रामाणिकपणानं केलं नाही म्हणून आज आपल्याला हे बघायला मिळतं. सो कुणीही असू दे, आई वडील असू देत, आपण एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असू दे, कुठंही असू दे, तर प्रामाणिकपणानं काम करणं त्यासाठी आवश्यक आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय की तुम्ही रोज जे काम करता ते प्रामाणिकपणानं करा, कारण परिश्रम केलं तरच आपल्याला यश मिळतं. कष्ट केलं तरच आपण यशाकडे जातो. जे काम आपण शॉर्टकट काढून कम्प्लीट करतो त्या कामामध्ये लॉंग टर्म यश तुम्ही किंवा तुमचे सुख तुम्ही अपेक्षित करू शकत नाही. नंतर लास्टचं जे आहे की मी आजसाठी प्रत्येक सजीव वस्तूशी दयाळूपणे राहीन. म्हणजे ह्या सृष्टीमध्ये जेवढ्या काही वस्तू असतील, जेवढ्या काही प्राणी मात्र असतील, त्यांच्याशी मी दयाळूपणे वागेन. ओके. तर मी तुम्हाला माझी जसं आपलं ह्याचं उदाहरण दिलं, निर्जीव वस्तूंचं, तसं प्रत्येक प्राणी मात्रासोबत सुद्धा मी दयाळूपणे वागेन. काही जणांना सवय असतं जाता जाता कुत्र्याला दगड मारून जातात. हे आपण आपल्या डोळ्यानं पाहतो. जाता जाता बरेच जण म्हणजे प्राणी जरी झोपलेला असला ना तरी सुद्धा मारून जाणारी माणसं आहेत. असं न होता प्रत्येकासोबत आपण एखाद्या माणसासोबत सुद्धा तितक्याच दयाळूपणे राहिलं पाहिजे. आपण अॅनिमल सोबत सुद्धा तितक्याच दयाळूपणे वागलं पाहिजे. तर आपला जो आभामंडल असतं ते क्लीन राहतं. सगळ्यात महत्वाचं आहे की तो जो तुमच्या मनातनं जो दयाळूपणा येतो तो तुमचं हृदयचक्र खूप चांगलं करतो. आणि म्हणून हळू आपलं पूर्ण आभामंडल बदलून जातं, आपलं जग बदलून जातं. सो हा दयाळूपणा आपल्यात आला पाहिजे. आपण भले आपली चप्पल घालतो त्यालाही आपण थँक्यू म्हणलं पाहिजे, कारण चप्पल जर आपल्याकडे नसती तर काय झालं असतं विचार करा. आपण अनवाणी पायानं जर रस्त्यावर चालायला लागलो तर काय झालं असतं?
आपल्या पायाला किती चटके बसले असते, किती दगड टोचली असते, किती काटे टोचले असते. सो आपण आपल्या चप्पललाही थँक्यू म्हणलं पाहिजे. आपण ज्या वाहनं वापरतो त्या वाहनांनाही थँक्यू म्हणलं पाहिजे. कारण त्या वाहनांच्या मुळे आज आपण उन्हातान्हातनं न भटकता कुठेही लांब लांब जाऊ शकतो. कुठलंही काम लवकर करून घरी परत येऊ शकतो. आपण आपल्या कपड्यांना थँक्यू म्हणलं पाहिजे, कारण ते घातल्यानंतर आपल्याला किती सुंदर फील होतं. आपल्याला फ्रेश वाटतं की ते कपडे, आपण इतके सुंदर कपडे अंगावर घातलेत. त्यांनाही थँक्यू म्हणलं पाहिजे. आपण आपल्या मुलाबाळांना थँक्यू म्हणलं पाहिजे, कारण आज ते आहेत म्हणून आपलं घर भरलेलं आहे. ते आहेत म्हणून आज आपल्याला प्रसन्न वाटतंय. तर प्रत्येकाला थँक्यू म्हणलं पाहिजे. कारण आपण जर आपल्या मुलाबाळांना जर थँक्यू म्हणायचं टाळत असू किंवा मुलं बाळ जर आपल्याला थँक्यू म्हणायचं टाळत असतील, तर मग तुम्हाला जे काही त्यांच्या त्या टाळण्यामुळं आपल्याला, आपण परत आणि दुःखात जातो. पण थँक्यू म्हणायला शिकलं पाहिजे. आणि जर आपण म्हणू ना, तर ते मुलांच्याकडनं ऑटोमॅटिकली येतं. तुम्ही जर बघा एखाद्याला थँक्यू, तुम्ही एखाद्याला गेल्यावर शेकंड करत असाल, तुम्ही हातात हात दिला, त्याला भेटलात, नमस्कार काय असेल ते गोड बोललात, तर तुमची मुलंही त्याच प्रकारे बोलतात. ऑब्झर्व करा. हे कशामुळे होतं? कारण ती मुलं तेवढं पाहतात की नाही, माझे घरातले पण तेवढे छान आहेत, माझे घरातलेही तेवढे मनानं पोलाईट आहेत, नम्र आहेत, की ते दुसऱ्याला रिस्पेक्ट देत आहेत, दुसऱ्याशी प्रेमानं बोलतायत. मुलांना पण आपल्याला थँक्यू म्हणायची गरज आहे, कारण बऱ्याच जणांना हवी असताना सुद्धा मुलं होत नाहीत. बऱ्याच जणांना लग्न करायचं असतं, पण ते लग्न होत नाही. बऱ्याच जणांना घरामध्ये आई वडील हवे असतात, पण त्यांच्या घरात आई वडील नसतात. सो म्हणून प्रत्येकाला थँक्यू म्हणणं आवश्यक आहे, कारण आपण ती कृतज्ञता व्यक्त केल्यामुळं पुढच्याला आपले व्हायब्रेशन्स पुढच्यापर्यंत पोहोचतात आणि त्याच्या मनात आपल्याबद्दल जे काही कलुषित भाव असतील ते ऑटोमॅटिकली नाहीसे होतात. कारण आपण ती एनर्जी पाठवतो दुसऱ्याला थँक्सची. ती जी दयाळूपणाची तुमच्या मनामध्ये प्रेमाचं जो काही एनर्जी आहे ती तुम्ही दुसऱ्याला देता आणि दुसऱ्याचं मन चेंज होतं. हे प्रॅक्टिकल करून सगळं सिद्ध झालेलं आहे. फक्त तुम्हाला करणं आवश्यक आहे. आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि कसं आहे माहितीये का, जर का एखादा रोग आपल्याला झाला तर तो का झाला हे आपण शोधायला पाहिजे. आपण नुसतं काय करतो, गोळ्या खात बसतो. ॲलोपॅथीच्या खूप साऱ्या गोळ्या आपण खातो आणि मग आपण त्याच्या मुळाला जात नाही, की आपण त्यावेळेला राग केला, द्वेष केला, आपण त्यावेळेला खूप त्रास करून घेतला किंवा कुणीतरी मला खूप त्रास दिला, मी खूप टेन्शनमध्ये होते, सो मला एवढं सगळं माझ्याकडे अट्रॅक्ट झालं, तर त्यामुळे माझे बॉडीमध्ये एवढे चेंजेस झाले आणि मग मला त्या रोगानं त्रास दिला. बरोबर आहे? हे सगळं खरं आहे, हे सगळ्यांना पटतं. मग आपण जर का आपल्यामध्ये हे भाव आणले, हे जर का पाचतत्व उतरवली, तर आपल्या शरीरात जे काही चेंजेस होतात त्यामुळं, तुम्हाला माहिती आहे आपलं शरीर हे प्रत्येक 7 वर्षानं बदलतं. तर मग कुणाबद्दल राग करून, कुणाबद्दल द्वेष करून काही उपयोग आहे का? प्रत्येक 7 वर्षानंतर शरीरातली प्रत्येक पेशी बदलते. जुन्या पेशी मरत असतात, नवीन पेशी निर्माण होत असतात. व जर का आपलं शरीर बदलतंय, तर मग आपणही राग, लोभ हे सगळे असे चिटकून न राहता आपणही थोडंसं बदलायला पाहिजे. आपणही स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. आणि तुम्ही ज्या वेळेला मेडिटेशन करायला लागाल, त्यावेळेला तुम्हाला कळायला लागेल, की आता माझी चूक झालीये, मला ही सुधारायला पाहिजे, मला हे थँक्यू म्हणलं पाहिजे, मला हे सॉरी म्हणलं पाहिजे. हे लक्षात घ्या, हे बदल होतात आपल्यात. आता हे झालं रेखीच्या 5 तत्वांबद्दल. त्याच्यामध्ये कुणाला काही विचारायचंय का? त्याच्यामध्ये कुणाचं काही अडलंय का? आपण एक-एक स्टेपनं जाऊ आणि मग पुढे बघू. आता मी तुम्हाला सांगणार आहे रेकीचे फायदे आणि रेकी काय करू शकत नाही ते. तर बोलून घ्या. कुणाला पाणी प्यायचं असेल तर पाणी पिऊन घ्या. मध्ये-मध्ये पाणी पित राहा. आता रेकीमुळं एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांकडून मी ऐकलंय, की रेकी ही अंधश्रद्धा आहे. आणि रेकी खरोखर असं काही होतं का? असं मी खूप जणांकडून ऐकलेलं आहे. बरोबर आहे? बऱ्याच पेपरमध्येही बऱ्याच साऱ्या न्यूज येत असतात. पण असं समजू नका, रेकीनं कुणाचंही, जसं आयुर्वेदिक औषधं खाल्ल्यावर आपल्या कुणाचंही नुकसान होत नाही. बरोबर आहे? पण तुम्ही ॲलोपॅथी औषधं घेतली तर तुम्हाला काय आहे? त्याचे साईड इफेक्ट आहेत. पण त्याचप्रमाणे आयुर्वेदाप्रमाणेच किंवा निसर्गोपचाराप्रमाणेच रेकी कुणालाही कधी नुकसान करत नाही.
रेकी काय करते, तुमच्या ज्या रोगाला मुळापासून काढायचं काम करते. निसर्गोपचारामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की तुम्हाला जर रोग झाला तर त्याचं कारण शोधा आणि त्याच्यावर उपचार करा. म्हणजे जर का मला डायबिटीस झाला किंवा कट क्लिअर डिलीट, जर का मला एखादी गोष्ट झाली किंवा असं झालं तर मग आपण त्याचं मूळ रिझन शोधा. कशामुळे झालं, मी टेन्शन जास्त घेतलं, कशामुळे झालं, मी दुसऱ्यांनी जे बोलले त्याचा मी विचार जास्त केला आणि ह्या सगळ्याचं टेन्शन घेऊन घेऊन मी ह्या स्टेजला आले किंवा त्यामुळं मी डायबेटीसच्या जवळ गेले आणि डायबेटीसमुळे माझ्या पायावर सूज यायला लागली किंवा मला माझ्या शरीराला नमनेस यायला लागला. हे जे आहे ह्या स्टेप लक्षात ठेवा आणि मग तुम्ही नमनेसवर उपचार नका करू. तुम्ही कशावर उपचार करणार, आपल्या माइंडवर उपचार कराल. ज्यावेळेला तुमचं माइंड चेंज होईल त्यावेळेला हळूहळू तुमच्या गोळ्या कमी 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 होत येतील. त्यावेळेला हळूहळू तुमच्या शरीरातले जे व्याधी असतील त्या व्याधींवर त्याचा परिणाम होईल आणि मग हळूहळू त्या पूर्ण व्याधी संपून जातील, तुमच्या गोळ्या पूर्ण स्टॉप होतील. म्हणजे आपल्याला मुळाकडे जायचंय. रेकी काय करते, तुमच्या मुळाकडे जाते. तुमच्या पूर्ण शरीरावर उपचार करत नाही, तुमचं जो आतलं मन आहे, सबकॉन्शियस माइंड आहे, त्याच्यावरती परिणाम करत. तर अशी रेकी आपल्याला काय बनवते, आपल्याला मॅग्नेट बनवते. जसं हेल्थ मॅग्नेट म्हणजे काय, जो हेल्थला अट्रॅक्ट करतो तो हेल्थ मॅग्नेट, जो पैशाला अट्रॅक्ट करतो तो मनी मॅग्नेट, जो पॉवरला अट्रॅक्ट करतो, पॉवर म्हणजे काय, मी कुठेही गेलं तर लोक माझ्याशी बोलले पाहिजेत, मी कुठेही गेलं तर लोकांनी मला रिस्पेक्ट दिला पाहिजे, मी कुठेही गेलं तर लोक, माझ्या ऑरा इतका चांगला आहे की लोक बरी होत आहेत. हे जे असतं ह्याला म्हणतात हेल्थ मॅग्नेट, मनी मॅग्नेट, पॉवर मॅग्नेट. हे कोण बनवतं, आपल्याला रेकी बनवते. ज्या वेळेला तुम्ही रेकीचा लेव्हल 1चा, लेव्हल 2चा, लेव्हल 3चा, लेव्हल 4चा अभ्यास स्टेप बाय स्टेप करायला लागता, त्यावेळेला त्या सगळ्यातल्या गोष्टींमुळे तुम्ही हळूहळू हळूहळू हे मॅग्नेट तुम्ही स्वतः तयार होता. तुमच्या ऑराला रेकी काय करते, मॅग्नेट बनवते. आलं लक्षात, रेकी हे सगळं आपल्यासाठी करते. मग रेकी करताना तुम्हाला कोणतंही बंधन नाहीये, तुम्हाला लेडीजला पिरियडचं बंधन नाहीये, कोणतंही बंधन नाहीये रेकीला. तुम्ही नॉनव्हेज खाणारे सुद्धा रेकी करू शकतात किंवा तुम्हाला पिरियड्स मध्ये रेकी करू शकता. फक्त कुठेतरी जाऊन जर तुम्ही मी तुम्हाला काल सांगितलं त्याप्रमाणे, जर आपण एखाद्याच्या स्मशानामध्ये जाऊन आलो किंवा एखाद्याला अंत्यविधीला जाऊन आलो कोणाच्या, तर आपल्याला अंघोळ करणं भाग आहे, कारण तिथली एनर्जी आपल्या आभामंडलासोबत कनेक्ट झालेली असते. म्हणून तुम्ही आंघोळ करून मग बसा. अदरवाईज तुम्ही कधीही या, कोणत्याही वेळेला तुम्ही रेकीचं मेडिटेशन करू शकता. तुम्ही कुठेही बसून रेकी स्वतःवर यूज करू शकता. फक्त ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्याला हिलिंग देणार आहे स्पर्श करून, कारण पहिल्या लेवलला तुम्ही स्पर्श करून देता, त्यावेळेला ते जे तुम्ही टच हिलिंग देणार आहे त्यावेळेला तुम्हाला एका ठिकाणी बसणं आवश्यक आहे. नाहीतर तुम्ही कुठेही बसून करू शकता. समजा तुम्ही टीव्ही बघत बसलाय, टीव्ही बघताना सुद्धा हात असे ठेवू शकता तुमच्या घशाला हिलिंग देण्यासाठी. तुम्ही जर टीचर असाल तर तुम्ही दिवसभर बोलून तुम्हाला कंटाळा येतो, तर मग तुम्ही असं करू शकता, हे दिव्य रेकी शक्ती माझ्या विशुद्धी चक्राला हील करत आहे, हील करत आहे, हील करत आहे, तुम्ही म्हणू शकता. असं बसल्या बसल्या होऊ शकतं हिलिंग. असं काही नाही की तुम्ही प्रत्येक वेळेला ते बसूनच केलं पाहिजे. समजा एक एक दिवस नाही जमलं तर काही नाही फरक पडत, सकाळी फक्त चार्जिंग करून घ्यायचं आपलं हाताचं, पामचक्रांचा विषय सांग. परत एखादी विकृती असेल एखाद्या माणसाच्या, तर त्यातनं रेकी बाहेर काढते. त्या विकृतीमधून रेकी बाहेर काढायला मदत करते. आध्यात्मिक विकासासाठी रेकी मदत करते. तुमचा जर का आध्यात्मिक तुम्हाला हवं असेल की नाही, मला मनाची शांती पाहिजे, मला अध्यात्मामध्ये पुढे जायचंय, तर रेकी तुम्हाला मदत करते. जर तुम्ही जितक्या विश्वासाने कराल तेवढं रेकी तुम्हाला साथ देते. तंत्र मंत्र ह्याच्यामध्ये कुठेही रेकी हे रेकी असले प्रकार कुठलेच नाहीयेत, तंत्र आणि मंत्र. रेकी ही साधी सरळ नैसर्गिक ऊर्जा आहे जी विश्वाकडून येते. ती ऊर्जा आपण आपल्या उपचारांसाठी उपयोग करतो. ज्याप्रमाणे सर्वांना ऑक्सिजन सारखा मिळतो, त्याप्रमाणे ही ऊर्जा पण सगळ्यांच्या हातामधून वाहत असते आणि ती सर्वांना सारखीच मिळते. असं नाही की मला थोडी मिळाली, तुम्हाला थोडी मिळाली, तुम्हाला काहीच मिळणार नाही, असं नाही. तुम्ही अटेन्मेंट घेतलीये, तुम्ही सगळं केलंय, ती ऊर्जा तुमच्याही हातामधून वाहणारच. किंवा ती मी असं नाही म्हणू शकत की मी हिला जास्त देते, हिला कमी देते, असं मी म्हणू शकत नाही. रेकी ही सगळ्यांसाठी समान आहे. ती आपल्याला आईप्रमाणे सांभाळते. जिथं गरज आहे तिथं रेकी हील करायचं काम करते.
तुमच्या ज्या भागाला गरज आहे त्या भागावर तुम्ही हात असे धरले की ती वाहायला सुरुवात होते. ज्या भागाला गरज नाहीये तिथं रेकीचे सेन्सेशन तुम्हाला हातावर जाणवत नाहीत. आता रेकीमध्ये हे धर्म नाही पंथ नाही, हे पण मी काल सांगितलेलं होतं. रेकीला कोणताही धर्म नाहीये, कोणताही पंथ नाहीये, कुणीही रेकी करू शकतं. आता रेकी काय करत नाही, तर रेकी बॉडीमध्ये नवीन पार्ट तयार करू शकत नाही. बॉडीमधला एखादा पार्ट काढून टाकलाय तर तो रेकी परत तयार करू शकत नाही. जन्मजात जे काही दोष असतील, आपण जेव्हा जन्माला येतो ह्या पृथ्वीवर त्यावेळेला जे काही दोष आपल्यामध्ये शरीरामध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये असतात, ते दोष रेकी पूर्णतः काढू शकत नाही. हा, त्याच्यावर पर्याय देऊ शकते तुम्हाला काहीतरी. म्हणजे जसं एखाद्या मी काल एक गोष्ट सांगितलेली होती आणि अजून एक आमच्या आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलेली होती की एका लेडीजना एक मुलगी होती की जिला बोलता चालता काहीच येत नव्हतं, पण तिला ती 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 इथपर्यंत आली तिच्यावर रेकी करून करून. तिच्या आईनं इतकं काम केलं तिच्यावर रेकीतून की ती स्वतःचं कपडे स्वतः घालणं, आंघोळ करणं, आईला मदत करणं इथपर्यंत तरी, म्हणजे ती स्वतःचं लाईफ व्यवस्थित जगू शकते इथपर्यंत रेकीनं तिला आणून ठेवलं. काही काही गंभीर आजार असतात आणि जर ते गंभीर आजार तुम्हाला स्वतःला लवकर कळाले आणि तुम्ही काम करू शकत असाल त्या आजारांवर, तर रेकीला वेळ मिळतो त्या शरीरावर काम करण्यासाठी आणि मग तुम्ही कॅन्सर सारखा असाध्य रोग सुद्धा बरा करू शकता रेकीच्या माध्यमातून. कोणतेही रोग रेकीच्या माध्यमातून बरे होतात. सर्दी खोकला तर खूपच नॉर्मल आहे. सर्दी खोकल्यासाठी कुणीही रेकी अगदी करत नाही. खूप त्रास ज्याला होतो तो मात्र रेकी घेतो. पण शक्यतो हिलिंग जे आपण देतो दुसऱ्याला, ते ते कशासाठी दिलं जातं? ह्या मोठमोठ्या असाध्य रोगांसाठी दिलं जातं. आलं लक्षात? अजून एक तर व्यक्ती होती की जी ना दूध पोळी ग्राइंड करून प्यायची कायम. तिला जिभेमध्ये काहीतरी, तोंडामध्ये, त्याला माउथ काहीतरी म्हणतात इंग्लिश त्या आजाराला. आता तर खूप प्रकारचे आजार आहेत त्यामुळे काही लक्षात येत नाही एवढं. पण दूध आणि पोळी त्या कुस्करून खायच्या, त्यांना तोंडामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता. तर त्या लेडीजनी सुद्धा रेकी करून त्या तिखट म्हणजे त्या अशा स्टेजला आल्या की त्यांना तिखट सुद्धा पचायला लागलं, तिखट सुद्धा त्यांच्या तोंडाला लागलेलं चालायला लागलं. म्हणजे रेकी इतपत काम करते. तर म्हणून तुम्ही ज्या वेळेला करता, साधना खूप महत्वाची आहे. आणि कट क्लिअर डिलीट, तुम्ही कुणालाही हिलिंग द्या, कट क्लिअर डिलीट किंवा कट 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 करायला विसरायचं नाही. आता जर का तुम्हाला कधी तुम्ही कुणाला हिलिंग दिलं आणि तुम्हाला खूप त्रास व्हायला लागला किंवा तुम्ही हिलिंग दिल्यावर तुम्हाला जाणवलं की त्या व्यक्तीची एनर्जी खूप हाय आहे किंवा निगेटिव्हिटी हाय आहे, तर तुम्हाला काय करायचंय? हातावर मीठ आणि कॉफी घेऊन तुमचे हात धुवायचे. लक्षात घ्या, हे लिहून ठेवा. मी छोट्या छोट्या गोष्टी सांगतेय किंवा नंतर रेकॉर्डिंग बघून तुम्ही लिहाल. ओके. हा, काय करायचंय? मीठ आणि कॉफी मिक्स करायचंय. तुम्ही रेग्युलर लाईफ मध्ये सुद्धा जर का तुम्हाला कुठलीही निगेटिव्हिटी जास्त जाणवत असेल तर तुम्हाला काय करायचंय? हातावर थोडंसं मीठ घ्यायचे, कॉफी घ्यायचे किंवा एका डब्बीमध्ये मीठ कॉफी मिक्स करून ठेवलं तरी चालतं. ते घ्यायचं, हातावर छानपैकी चोळायचं आणि हात नळाखाली जाऊन धुवून टाकायचे. नमक और कॉफी हाथ पे लेना है और हाथ को धो डालना है, ऐसे रब कर. मंगलताई झोप आली का? लेक्चर इतकं बोर चालू आहे का? तर या प्रकारे तुम्ही स्वतःतली निगेटिव्हिटी काढू शकता. मिठाच्या पाण्यानं इप्सम साल्ट असेल तर खूपच छान. इप्सम साल्ट असतं, पिंक साल्ट असतं, हे सगळ्या निगेटिव्हिटी काढण्यासाठी असतात. आणि आपली आई जशी निगेटिव्हिटी काढायची तसंही तुम्ही केलं तर चालतं. मी अजून एक माझ्या मते आजारी असण्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला नाही वाटतं. मी विसरले की काय दाखवायला. एकच मिनिट, हा दाखवायचा राहिला वाटतं. हा, हे बघा, काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं कोणीही ताप आला असेल ना, तर ताप आल्यावर काय करायचं? मुलांना असं झोपवायचं किंवा कुठल्याही पेशंटला असं झोपवायचं आणि मी जो हा रुमाल जसा आणतीये ना, असा रुमाल तुम्हाला ओला करायचा आहे. एक बाउल घ्यायचा, त्याच्यामध्ये मोठं मीठ घालायचं, त्याच्यामध्ये हा रुमाल घालायचा, पिळायचा आणि या प्रकारे प्रोसेस करायची. 3 वेळा हा रुमाल वरून खाली असा केला की परत त्या बाउलमध्ये टाकायचा, परत पिळायचा.
पुन्हा 3 वेळा करायचं. असं जितक्या वेळ तुम्ही जास्तीत जास्त वेळ करत राहिलात तर काय होतं, ह्याचा जो आभामंडलातली सगळं निगेटिव्हिटी निघून जाऊन काय होतं, त्या मुलाचा ताप कमी येतो. ही प्रोसेस मी माझ्या मुलासाठी वापरली आहे. ही प्रोसेस वापरली आहे मी माझ्या मुलासाठी. इवन हे ज्यावेळेला आणि मग मग त्याच्यावर चौकुरे टाकायचा, मग सेहेकी टाकायची, मग संतुलन करायचं. चौकुरे सेहेकी अजून तुम्हाला नाहीये, पण तुम्ही बेसिक फर्स्ट लेवलला हे एवढं करू शकता आता जे मी तुम्हाला दाखवलं. ठीक आहे, हे लक्षात आलं? समजलं का सगळ्यांना की कसं करायचंय? कारण ह्या एक ठराविक गोष्टी असतात त्या खूप महत्वाच्या असतात. आता आपण बघायचं की बघूया चक्राचं हिलिंग कसं करायचं. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी यासाठी रिमाइंड करते की तुम्हाला विसरल्या जाऊ नयेत. तर तुम्हाला मी सांगितलं, तर मी तुमचं चक्राचं हिलिंग करून घेणार आहे. पहिला हात इथं ठेवला, त्यांनी झोपून दाखवलंय, त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्यांचंही करू शकता सेम. आपला एक हात इथे ठेवायचा आज्ञाचक्रावर, दुसऱ्या व्यक्तीचं असेल तरी सुद्धा एक हात ठेवायचा मूलाधार चक्रावर, दोन जांघांच्या मध्ये खाली. मूलाधार चक्र खाली असतं गुदद्वाराच्या तिकडे खालच्या बाजूला 2 पायांच्या मध्ये, तिथे ठेवा. आणि मग डोळे बंद करायचे आणि मनातल्या मनात म्हणायचं, माझं मूलाधार चक्र पूर्ण हील होत आहे. माझं मूलाधार चक्र पूर्ण हील होत आहे. त्याचा रंग वाढत आहे, त्याचं तेज वाढत आहे, ते पूर्ण संतुलित आहे. माझं मूलाधार चक्र पूर्ण हील होत आहे, त्याचा रंग वाढत आहे, त्याचं तेज वाढत आहे आणि ते पूर्ण संतुलित होत आहे. माझं आज्ञाचक्र पूर्ण हील होत आहे. माझ्या आज्ञाचक्राची आभा वाढत आहे, त्याचं तेज वाढत आहे, ते पूर्ण संतुलित होत आहे. माझं आज्ञाचक्र पूर्ण संतुलित होत आहे. माझं आज्ञाचक्र पूर्ण संतुलित होत आहे. आता हात घ्यायचा विशुद्धी चक्रावर, एक इथे विशुद्धी चक्रावर, खालचा हात वर आणायचा स्वाधिष्ठान चक्राजवळ. पण स्वाधिष्ठान चक्राजवळ तुम्ही आणत असताना तुमचा जो अंगठा आहे ना, तो तुमच्या बेंबीला टच झाला पाहिजे. तुमचा उजवा हात स्वाधिष्ठान चक्राजवळ येतोय. तर ज्या वेळेला आपला हात असा स्वाधिष्ठान चक्राजवळ इथे खाली बेंबीच्या खाली, तर इथे आपला अंगठा इथे टच झाला पाहिजे. ओके, तर त्यावेळेला आणि वरचा हात विशुद्धी चक्राजवळ. त्यावेळेला पण मनातल्या मनात पहिल्यांदा स्वाधिष्ठान चक्राबद्दल अफर्मेशन द्यायचंय. माझं स्वाधिष्ठान चक्र पूर्ण संतुलित आहे, पूर्ण संतुलित आहे, पूर्ण संतुलित आहे. माझं विशुद्धी चक्र पूर्ण संतुलित होत आहे, पूर्ण संतुलित होत आहे, पूर्ण संतुलित होत आहे. ही अफर्मेशन देऊन झाल्यावर हे तुम्ही किती पण वेळ तुम्हाला जसं हवं तसं करू शकता. रोज करायची गरज नाहीये, मध्ये मध्ये करू शकता. परत हात घ्यायचा मणिपूर चक्रावर, आपल्या चेस्टच्या खाली, खालचा हात चेस्टच्या खाली आणि वरचा हात येतो तो हार्टवर. आणि पुन्हा मग डोळे बंद करायचे. दोन्ही चक्र आपली हील होत आहेत. म्हणजे माझं मणिपूर चक्र पूर्ण स्वस्थ होत आहे, पूर्ण स्वास्थ्य मिळत आहे माझ्या मणिपूर चक्राला. त्याचा रंग तेजस्वी होत आहे आणि त्याची कार्यक्षमता वाढत आहे किंवा ते संतुलित होत आहे. मनातल्या मनात अफर्मेशन द्यायचं. परत हृदय चक्राकडे यायचं. हृदय चक्राचा रंग बघायचा. तुम्हाला जर रंग आठवला तर तुम्ही रंग बघा. आणि माझं हृदय चक्र पूर्ण संतुलित होत आहे, पूर्ण संतुलित होत आहे, पूर्ण संतुलित होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. मनातल्या मनात बघायचं, म्हणायचं की माझी पूर्ण सगळी चक्र माझी संतुलित आहे. आता दोन्ही हात काढायचे. आता जर का तुम्हाला एकाच चक्राला हील करायचंय, मी तुम्हाला सगळ्या प्रोसेस दाखवते, लक्षात करा. आता मला समजा मी बोलतेय दिवसभर, मला समजा इथं दुखतंय, मग मी काय करणार, मी इथे हात ठेवणार असे. ओके, मी इथे हात ठेवणार, मी डोळे बंद करणार. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातामधून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आणि माझ्या विशुद्धी चक्राला उपचारित कर. ही दिव्य रेकी शक्ती माझ्या विशुद्धी चक्राला
उपचारित करत आहे, पूर्ण उपचार करत आहे, पूर्ण उपचार करत आहे. डोळ्यासमोर बघायचंय, ह्या चक्राशी संबंधित काय काय गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या डोळ्यासमोर बघायच्या आहेत. की मी पूर्णपणे थांबा मी सांगते. मी पूर्णपणे अ, मला आता अफर्मेशन आठवत नाही, एकच मिनिट. माझं विशुद्धी चक्र उपचारित होत आहे. मी जिथे जात आहे तिथे प्रत्येक व्यक्ती माझं बोलणं लक्ष देऊन ऐकत आहे. प्रत्येक व्यक्तीला माझ्या शब्दाने मी आकर्षित करून घेत आहे. माझं व्यक्तिमत्व इतकं छान आहे की प्रत्येक व्यक्तीला माझ्याशी बोलायचं असतं. प्रत्येक व्यक्ती माझ्याकडे अट्रॅक्ट होते. मी आपल्याला जर का खूप लोकांसमोर बोलायचं असेल, लेक्चर द्यायचं असेल, तर आपल्या डोळ्यासमोर बघायचंय की तुम्ही अनेक लोकांसमोर लेक्चर देत आहात किंवा तुम्ही अनेक लोकांसमोर बोलत आहात आणि तुमच्या शब्दांचा परिणाम त्या लोकांच्यावर होत आहे. ते अगदी मंत्रमुग्ध होऊन तुमचं बोलणं ऐकत आहे. हे चित्र तुम्हाला डोळ्यासमोर बघायचंय. कारण हे चक्र आपल्या बोलण्याशी संबंधित असतं, आपल्या कॉन्फिडन्ससाठी संबंधित असतं, आपल्या आत्मविश्वासासाठी हे चक्र महत्वाचं असतं. माझं पूर्ण शरीर संतुलित आहे, संतुलित आहे, संतुलित आहे. माझ्या शरीराचं पूर्ण मेटाबॉलिझम संतुलित आहे, संतुलित आहे, संतुलित आहे. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या विशुद्धी चक्रावर उपचार करत आहे, उपचार करत आहे, उपचार करत आहे. हे ईश्वर, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. हात खाली करायचे. आता हात हृदयावर ठेवा, हृदयावर ठेवा. डोळे बंद करायचेत. हृदय चक्रावर हात ठेवायचे. हृदय चक्राचा हिरवा रंग बघायचा आहे समोर. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हार्ट चक्राला, हृदय चक्राला उपचारित करत आहे, उपचारित करत आहे. हा दिव्य प्रकाश माझ्या हृदय चक्राला ताकद देत आहे, माझ्या हृदय चक्राला ताकद देत आहे. माझं हृदय चक्र प्रेमाने भरून जात आहे. त्याचा हिरवा रंग तेजस्वी होत आहे, वाढत आहे. माझं हृदय चक्र पूर्ण प्रेमाने आणि करुणेने भरून गेलेलं आहे. माझं मन, माझं हृदय सगळ्यांसाठी प्रेमाची भावना पसरवत आहे. मी माझ्या स्वतःवर खूप प्रेम करते. कारण स्वतःचं प्रेम असल्याशिवाय आपण दुसऱ्यावर प्रेम करू शकत नाही. मला सगळ्यांच्या प्रती खूप प्रेमभावना आहे. सगळ्यांच्या प्रती प्रेम मला आहे. मी एक लव्ह मॅग्नेट आहे, लव्ह मॅग्नेट आहे, लव्ह मॅग्नेट आहे. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हृदय चक्राला उपचारित करीत आहे, संतुलित करीत आहे. आणि पाहायचंय की तुमच्या हृदयात भावना, कोणत्या प्रकारच्या भावना येत आहेत, कोणत्या प्रकारच्या हालचाली होत आहेत. फील करा तुमच्या हृदय चक्राचा रंग वाढतोय, हिरवा रंग वाढतोय आणि तो पूर्ण तुमच्या आभामंडलामध्ये पसरलाय. तुमच्या हृदय चक्राबरोबर तुमचं पूर्ण आभामंडल हील होत आहे, चार्ज होत आहे. दिव्य रेकी शक्ती तुम्हाला संपूर्ण संरक्षण देत आहे. प्रत्येक भावनेची सुरुवात ही हृदयापासून असते. म्हणून हृदय चक्राला हील करणं खूप महत्वाचं असतं.
सावकाश. हात जोडायचे, डोळे उघडायचे, दिव्य रेकी शक्तीला थँक्यू म्हणायचंय. थँक्यू रेकी, थँक्यू मी, थँक्यू 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 थँक्यू. आणि जर तुम्ही कोणाचं हिलिंग केलं असेल तर त्या पुढच्या व्यक्तीचंही नाव घेऊन थँक्यू म्हणायचं. लक्षात आलं सगळ्यांना कसं हिलिंग करायचंय स्वतःचं? सगळ्यांना समजलं का? आता काय असतील ते प्रश्न विचारा. ज्यांचे हार्मोनल प्रॉब्लेम आहेत त्यांनी इथे हात ठेवून माझा थायरॉइड किंवा माझे हार्मोन्स पूर्ण बॅलन्स होत आहेत असं म्हणायचंय. लक्षात आलं? ज्यांना पोटाचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी पोटाच्या बद्दल बोलायचंय. हा बोला स्मिता मॅडम. हे अफर्मेशन्स आम्हाला मिळाले तर बरं होतील. अफर्मेशन ना? हो, अफर्मेशन पाठवते मी. मला आता कालचं रेकॉर्डिंग पण मी लोड नाही करू शकले, मला वेळ नाही मिळाला, पण मी ते मला दोन्ही जोडून करायला पाहिजे म्हणून मग माझं थांबलंय. मी करेल आज, रेकॉर्डिंग पण देईल आणि कारण सगळं ते अफर्मेशन पण देईल. आम्ही जे काय काय म्हणायचे ना ते विसरून जातोय आम्ही सांगतो. हा नाही, ते ते होऊन जाईल. ते मी अफर्मेशन देईल तुम्हाला आणि वेगवेगळ्या पण देईल आणि बाकीच्या ज्या अफर्मेशन्स आहेत त्या तुम्हाला जमतंय तसं येलो पेजवर रेड पेननं तुमच्या स्वतःच्या हेल्थ प्रमाणे त्या अफर्मेशन लिहायचे. आलं लक्षात? हम्म. तुम्हाला हेल्थ हवी असेल तर तुम्ही काय लिहिणार? आय एम अ हेल्थ मॅग्नेट, आय एम अ हेल्थ मॅग्नेट, आय एम अ हेल्थ मॅग्नेट, आय एम हॅपी. आणि सगळ्यात शेवटी सगळं लिहायचं आणि लिहायचं की हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. खाली सगळ्यात लिहायचं शेवटी मी खूप खुश आहे, हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही. नाही ते पण नव्हे, ते रेकी करत असताना आपण ते जे काय म्हणावं म्हणतोय आपली प्रत्येक चक्र हील करताना किंवा दुसऱ्याला हील करताना हो. जे काय म्हणायचंय ना ते तुला जसं व्यवस्थित येते तसं आम्हाला विसरते आमचं काय म्हणलं देवी, काय म्हणून गेलो, काय म्हणलेलं असं. ओके. आणि हे बघा, एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, मी तुम्हाला सगळं लिहून देईल. ओके. पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते, रेकी ही तुमच्या इंटेन्शनवर काम करते. इंटेन्शन म्हणजे काय? तुम्ही जे काही रेकीला सांगाल, मनापासून सांगाल, ते ती तुमचं ऐकते. रेकी कुणाचंही वाईट करत नाही. तुम्ही जर का रेकीला म्हटलात नाही नाही मी असा एनर्जी बॉल करते आणि मी दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून एनर्जी बॉल पाठवते, तर रेकी तुमचं काम कधीही करणार नाही. कारण ती वैश्विक शक्ती आहे की जी फक्त दुसऱ्याच्या चांगल्यासाठी वापरता येते. आलं लक्षात? त्यामुळं तुम्ही जे सांगाल ना, तुम्ही एनर्जी बॉल करा. त्या एनर्जी बॉलमध्ये तुम्ही आणि रोज तुम्हाला हे करायचंच आहे. घासायचे हात आपले, फील करा. तुमची एनर्जी फील करा किती होते. आज केलं का कोणी सकाळी? कुणी केलं? केलं? अरे सुरेश मॅडमनी केलं. वेल डन सुरेश मॅडम. हा, मंगलताईनी पण केलं. ओके. सुनीता मॅडम तो आपने किया? ओके. आणि कोणी केलं? पियू? नो. नाही सोनाली? मला काय म्हणायचं सकाळी उठल्यावर एकदाच करायचं की दिवसभरात आपण नाही किती नाही, पण वेळा तुम्ही करू मॅडम शकतो. तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. मी मगाशी म्हटलं ना, तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. तुम्ही चेअरवर आता बसलाय ना, असं बसून सुद्धा तुम्ही करू शकता. लगेच हात रब करायचे, रेकी शक्तीला कॉल करायचं, स्वतःला थँक्यू द्यायचे, ईश्वराला थँक्यू द्यायचे, ईश्वर गुरूंना म्हणजे डॉक्टर मिका उसू यांना, आपल्या स्वतःच्या ईश्वर गुरूंना थँक्यू म्हणायचं, आई वडिलांना थँक्यू म्हणायचं. पहिल्यांदा ज्यावेळेला तुम्ही दिवसातली फर्स्ट चार्ज करता ना आपल्या हातांना, पहिल्यांदा त्यावेळेला ह्या सगळ्यांची नावं घ्यायची. लक्षात घ्या. सगळं, माझ्या ईश्वर गुरूंना माझा नमस्कार, डॉक्टर मिका उसोई यांना माझा नमस्कार, परत आणखी कोणी तुम्ही एंजल बरोबर कनेक्ट असाल आणि कोणाबरोबर असाल सगळ्यांना नमस्कार, माझ्या आई वडिलांना नमस्कार. सगळ्यांना आठवण करून त्या रेकी शक्तीला सकाळी ऍक्टिव्हेट करून घ्यायचं हातावर. मग तुम्ही दिवसभरात नुसतं बसा, चेअरवर असं बसलाय बसा, थँक्यू रेकी, थँक्यू मी, हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. लगेच तुम्ही सुरू करा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. तुम्ही चेअरवर बसलाय ना, सुरू करा. बघून घ्यायचं आपल्या आपल्या शरीरातनं ती रेकी शक्ती वाहतीये, 5-7 चक्रांमधून ती फ्लो होतीये, हे तुम्ही फील करा. बसा डोळे झाकून एका ठिकाणी थोड्या वेळ 1-2-3 मिनिटं तरी आपल्याला निघू शकतो. तुम्ही असं चेअरवर जरी बसला ना तरी तुम्हाला वेळ मिळू शकतो. इथून एक प्रकाश आत जातोय आणि तुमच्या 7 चक्रांमधून जातोय, हे फील करा. बघा तुमचं हिलिंग ऑटोमॅटिकली होतंय.
तुम्हाला मध्ये मी एक किस्सा सांगते की माझं काय झालं बरं. माझा हा शोल्डर दुखत होता खूप. म्हणजे मी तुम्हाला उगाचच नाही सांगत आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्ही माझी परीक्षा घ्यायची असेल ना, स्वतःवर काम करायला सुरू करा. माझी परीक्षा घ्या, चालतंय मला. आणि आठवड्याभरानं मला मेसेज करा, मॅडम मीटिंग घ्या, मला बोलायचंय तुमच्याशी. चालतं मला. तर माझा शोल्डर खूप पेन होत होता आणि मला हिलिंग करायला वेळ नव्हता बसायला. कारण रात्री मला झोपायला वेळ व्हायचा आणि माझे हिलिंग दुसऱ्यांचे चालू होते. आणि मला स्वतःसाठी त्याच्यावर हात ठेवून बसायला मला वेळच मिळेना. मग मी करायचे रोज सकाळी माझं माझं, पण स्पेशल त्याच्यावर हात ठेवायला पाहिजे ना. तर मी काय करायचे, गाडीतनं ज्यावेळेला आम्ही कुठेतरी चाललेलो असायचो, मी त्यावेळेला रेकी शक्तीला आणि एंजल्सना कॉल करायचे. आणि ज्यावेळेला गाडीत डोळे झाकून मागं टेकून बसतो, त्यावेळेला मी त्याचं हिलिंग सुरू करून द्यायचे. आणि खरोखर एका दिवसामध्ये मला फरक पडला. माझं शोल्डर पेन पूर्ण कमी झालं. कारण कधी-कधी एका अंगावर झोपल्यामुळे किंवा अवघडल्यामुळे इतकी वाईट अवस्था होते, की मग ते पेन व्हायला सुरू होतं कंटिन्यू. तर झालं. तुम्ही बोलायला शिका. एंजल सोबत सुद्धा बोलावं लागतं. रेकी शक्तीशी बोलावं लागतं. तुम्ही कॉल करा. तुम्ही घासा हात. कारण तुम्ही आता अटॅचमेंट घेतलीये. तुम्ही तयार झालाय आता. तुम्हाला जमत असेल लेव्हल 2 ला घ्या ऍडमिशन. करा तुम्ही लेव्हल 2. लेव्हल 2 करा, लेव्हल 3 करा. स्वतःचं आयुष्य स्वतः सुंदर बनवायला शिका. ज्यावेळेला तुम्ही रेकी शिकाल, एंजल शिकाल, तुम्हाला दुसऱ्या कुणाचीही गरज नाही तुमचं आयुष्य सुखी करण्यासाठी. म्हणजे तुम्हाला आता विश्वास बसत नसेल ना, तर मी हिला असं सांगते, पियू तू जरा तुझा एक्सपिरियन्स शेअर कर ग. थोडा एक्सपिरियन्स शेअर कर तुझा. पियू माझ्याकडे आता खूप दिवस झाली आहे ती. जवळजवळ तिनं आता एंजल केलं आणि ती माझी रेकीची बॅच सुरू व्हायची वाट बघत होती. इव्हन सूर्यवंशी मॅडम पण आहेत. बऱ्याच जणी आहेत त्याच्यातल्या. मंगलताई पण आहेत मागच्या एंजलच्या बॅचच्या. हा पियू बोल. मी ऍक्च्युली खूप वाट बघत होती का अश्विनीची बॅच कधी चालू होईल. कारण की अश्विनीकडनं हे सगळं ऐकणं आणि हे सगळं अनुभवणं याच्यामध्ये खूप फरक आहे. हे जे माहिती होतं की हा अश्विनीने रेकी केलीये, ती आता रेकीची टीचर आहे. त्याच्या आधी तिने मला सांगितलं की तू एंजल थेरपी कर. तर मी ते केलं तिच्याकडनं. ते पूर्ण तिच्याकडनं शिकली आणि पर्सनली मी स्वतः डाउझर यूज करते आता. माझ्या प्रत्येक कामासाठी मी डाउझर यूज करते. किंवा मला काही प्रॉब्लेम असेल तरी मी यूज करते, तरी मला पॉझिटिव्हली इतका रिस्पॉन्स येतो मला डाउझरकडनं. आणि इतकंच नाही, एक दिवस सडनली खूप त्रास झाला मला. माझ्या युरिनमधनं ब्लड वगैरे येत होतं. मी इमर्जन्सीमध्ये ऍडमिट होती त्यावेळेस. त्यावेळेस अश्विनीशी ते एवढं बोलणं झालं नव्हतं, पण त्याच्यानंतर मला असं सांगण्यात आलं की मे बी तुम्हाला स्टोन आहे मॅडम, हे ते. मला ऍडमिट केलं गेलं होतं. ते झाल्यानंतर मी फक्त कॉल करत होती. मला अश्विनीने एवढं सांगितलं होतं की तू कॉल कर, एंजल्सला कॉल कर आणि फक्त एवढी प्रे कर की उद्या एमआरआय मध्ये माझं काहीच यायला नाही पाहिजे, काहीच नाही. आणि मी एक फुल नाईट आणि फुल डे मी फक्त कॉल करत होती अश्विनी, की ते काही झालं तरी काही येऊ नको देऊ, कारण की माझं बाळ लहान आहे माझं. आणि टचवूड मी तुम्हाला सांगू, माझ्या एमआरआयच्या रिपोर्टमध्ये काहीही नाही आलं. ज्यासाठी मी ऍडमिट होती, पूर्ण फुल नाईट ऍडमिट होती. डॉक्टरने पूर्ण सांगितलं होतं की हिला स्टोन आहे वगैरे. माझ्या एमआरआयच्या रिपोर्टमध्ये काहीच नाही आलं. म्हणजे सगळं इतकं नॉर्मल होतं की दुसऱ्या दिवशी जेव्हा मी तो रिपोर्ट डॉक्टरला दाखवला, तेव्हा डॉक्टर स्वतःच बोलले की आई डोंट नो कि क्या प्रॉब्लम हो गया, बट आपको जो भी सिम्टम्स थे उसके अपोजिट सारा रिपोर्ट आया हुआ है और आपका नॉर्मल है सब कुछ. सो मला पर्सनली ही ऊर्जा जी आहे, जी अश्विनी शिकवत आहे, त्याच्यावर पर्सनली मला खूप विश्वास आहे. आणि म्हणूनच मी रेकीची बॅच केव्हा चालू होते, याची वाट बघत होती मी. थँक्यू पियू. जे काही आहे ना, तुम्ही खरोखर ट्रस्ट न करा. म्हणजे मी पण, माझी ती एनर्जी नाहीये, पण मी त्या दिव्य रेकी शक्तीने मला इतकी ताकद दिली की ती मी तुमच्यापर्यंत पाठवू शकेल. कारण खूप अवघड असतं सगळ्यामधून सफर करून जाणं. खूप त्रास होतो. एखाद्याला सारख्या हॉस्पिटलच्या फेऱ्या मारायला लागल्या तर आपल्याला किती त्रास होतो. सारखा आपण आजारी असू तर आपल्याला किती त्रास होतो. पण जर त्याच्यातनं बाहेर पडायचं असेल ना, तर एखादी ऊर्जा ज्यावेळेला आपल्यासोबत काम करत असते ना, त्यावेळेला त्याचं फिलिंग खूप वेगळं असतं. खूप म्हणजे खूप. काही जणांचा विश्वास बसत नाही. तुम्हाला काय वाटतंय? मग इव्हन माझ्या मिस्टरांचाही कधी कधी ते मला बोलून दाखवतात. त्यांचा विश्वास बसत नाही. पण ते आता त्यांचा विश्वास कधी बसेल, ज्यावेळेला त्यांना खूप मोठे ड्रास्टिक चेंजेस दिसतील. पण ज्यावेळेला आपण विश्वासाने काम करतो ना, तर आपल्याला ते कळतं की अरे मला हे बदल जाणवले.
मला हा फरक दिसतोय. खरोखर हे फरक जाणवतात आणि तुम्ही पण त्याचा अनुभव घ्या. जे कोणी एंजलशी अटॅच आहेत, जे कोणी रेकी करतायत आणि प्रयत्न करा की तुम्ही जे काही शिकताय त्याच्यामध्ये चांगलं काहीतरी करायला. तुम्ही रेकी शिका तुमचं स्वतःचं लाईफ चांगलं करण्यासाठी. मी तुम्हाला एक्झाम्पल देऊ, जर का तुम्ही एक हिलिंग म्हटला ना, एक हिलिंग करायला, मी आता माझ्याकडे ग्रीड लावलेलं नाहीये, तर काही जणींना माहित आहे याच्यामध्ये मी ग्रीड लावते. तर ते एका हिलिंगसाठी तुमच्या एका दिवसासाठी 500 पासून जास्त पैसे घेतले जातात. 500 एकच हिलिंग. म्हणजे मी आज तुमच्यासाठी 1 तास दिला त्या हिलिंगसाठी, तर मी 500 तुमचे चार्ज करते. उद्याच्या दिवसासाठी 500. मग एखाद्याचं बाळ जर का आजारी असेल आणि तुम्ही जर कुणाला आमच्यासारख्या बरेच हिलर आहेत इंडियामध्ये की जे ₹2000 घेतात. एका हिलिंगचे ₹2000 घेतात. मग तुम्ही जर का हे हिलिंग त्या व्यक्तीकडनं करून घ्यायला लागला तर तुमचे 10,000 तर असेच गेले ना. व त्यापेक्षा तुम्ही स्वतः भरा ₹5,000 आणि स्वतः शिका रेकी. तुम्ही कुणालाही हील करू शकता, घरातल्या माणसांना हील करू शकता, कुणालाही करू शकता. जर का एखाद्या व्यक्तीच्या घरात असं असेल की एखाद्या व्यक्तीचा जीव जात नसेल, खूप त्रास होत असेल त्या व्यक्तीला ते सगळं सहन करताना, तर त्याच्या वेदना सुद्धा आपण कमी करू शकतो. आपण देवाला प्रे करू शकतो की त्याला त्रास कमी व्हावा, त्याला खूप त्रास होतोय, त्याचा जीव सुटत नाही आणि तू मदत कर. तुम्ही दिव्य रेकी शक्तीला ते आवाहन करू शकता. तुमच्याकडे असे असे छान स्ट्रॉंग सिम्बॉल येतात की तुम्ही ते सिम्बॉल तुमच्या गाडीवर यूज करा. कधीही ऍक्सिडेंट होणार नाही गाडीचा. जरी का आपली वाईट वेळ असेल आणि आपलं कर्म खराब असेल ना, तर फक्त त्याला ओरखडा उठेल हो तुमच्या गाडीला. पण धक्का लागणार नाही तुमच्या माणसाला. तुमच्या गाडीला काही होणार नाही, तुमच्या वस्तूंना काही होणार नाही. इतकी ताकद ह्या गोष्टींमध्ये आहे. तुम्हाला सांगते, आम्ही जसं जसं मी आता राहते सौदीमध्ये, तर बऱ्याच वेळेला असं फाईन बसतात रस्त्याला. तर मी बऱ्याच वेळा मी एंजलच्या बॅचमध्ये पण हे सांगितलंय. तर खूप सारे फाईन आम्ही भरलेले आहेत. पण जेव्हापासून मी रेकीशी अटॅच झालीये, तेव्हापासून आम्ही एकही फाईन भरलेला नाही. एकदा तर चक्क आम्ही गाडी रॉंग ह्यानं घातलेली रस्त्यानं. तो पोलीस आला मागं. पहिल्यांदा त्यानं आम्हाला बोलवलं. पण आय डोंट नो काय झालं. त्यानं परत दुसऱ्यांना बोलवून घेऊन गेला. आम्हाला सोडून गेला. तर खूप काही काही एनर्जीज अशा असतात की ज्या खूप आपल्याला हेल्प करतात. सो त्या हे हे अनुभव आहेत. ह्याच्यात मंगलताई पण होत्या. मंगलताईंचे पण अनुभव. मंगलताई, तुम्हाला जर काय छान अनुभव असेल तर तरी पण तुम्ही शेअर करा. आणि कुणाला काही प्रश्न असतील तर आता विचारायला सुरुवात करा. कारण आता बरचसं शिकवून झालेलं आहे, तर तुम्ही रेकीचे प्रश्न तुम्ही बिनधास्त विचारू शकता. बिनधास्त विचारा. ज्या वेळेला आता आता आपली लेव्हल 2 ची बॅच सुरू होईल 23 तारखेला माझ्या मते. 23 तारखेला सुरू होईल लेव्हल 2 ची बॅच. तर तोपर्यंत तुम्हाला स्वतःची साधना करायची आहे. ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी मला सांगायचंय. पण ह्या लेव्हल 2 मध्ये तुम्ही घरातली नकारात्मकता काढू शकता, तुम्ही स्वतःची नकारात्मकता काढू शकता आणि भरपूर सारे सिम्बल्स शिकवले जातात त्याच्यामध्ये. तुम्ही ग्रीड लावायला शिकू शकता. लेव्हल 2 आणि 3 अशा दोन्ही एकत्र घेतल्या जातात. लेव्हल 2 आणि 3, कारण फक्त तुम्ही 2 ला ऍडमिशन घ्यायचं म्हटलं तर होत नाही. 2, 3 तुम्ही एकत्र शिकलात तर तुम्हाला त्याचे भरपूर सारे फायदे मिळतात. तर तुम्ही एकच लेव्हल शिकाल आणि मग त्या अर्ध्या ह्याच्यामध्ये तुम्ही भरपूर सारं काम नाही करू शकत. तर त्यामुळं आणि ज्या वेळेला एंजल आणि रेकी एकत्र काम करतात त्यावेळेला त्याचे रिझल्ट खूप अप्रतिम असतात. तुम्हाला कुणाला काही शंका असेल तर तुम्ही ती विचारा आणि काही कळालं नसेल ते सुद्धा विचारून घ्या. रेकीबद्दल ज्या शंका असतील त्या आता विचारायला तुम्ही मोकळे आहात. पाणी प्या आणि मग सुरुवात करा. कोणाला काही बोलायचंय का? बोला. ज्यांना काही शंका नाहीये ते मग तुम्ही एक्झिट केलं तरी चालेल. पण शक्यतो शंका विचारा, त्याला जरा दुसऱ्यांना काहीतरी आन्सर मिळतं. जसं काल सुचेता मॅडमनी विचारलं की किती वेळा करायचं असतं. तर आपण ज्या वेळेला क्लीन करतो ओरा त्यावेळेला 12 टाइम करायचा असतो. प्रत्येक बाजूने 3-3 वेळा करायचा असतो. म्हणजे 12 वेळा होतो. प्रत्येक आपण ओरा क्लिनिंग करत असताना 12 वेळा करायचं असतं. तर तुम्ही बिनधास्त विचारा प्रत्येक वेळेला. आणि एक शेवटची गोष्ट राहिली ती गोष्ट सांगते.
की पैशाला आपल्याकडे अट्रॅक्ट करायचं असेल तर काय करायचं. वेट वेट, ते ते माझ्याकडनं राहून गेलं असतं. अजून काय पॉइंट राहिलाय का बघते हा, एकच मिनिट. रेकी ही सर्व धर्मामध्ये चालते. रेकीला चीनी लोक ची म्हणतात, रशियन लोक बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात, आणि इंग्रज हे होलिस्टिक स्पिरिट म्हणतात, आणि हिंदू आपण काय म्हणतो, प्राण म्हणतो. हे मला तुम्हाला सांगायचं राहिलेलं होतं त्या दिवशी. हा, तुम्हाला प्रोटेक्शन सांगायचं राहिलंय. मी मी चेक करते. मी मी त्यासाठी आज लिहून ठेवलेलं होतं की मला तुम्हाला काय काय सांगायचंय. ज्या वेळेला तुम्हाला, बरं पहिला मणी मंत्र सांग. ज्या वेळेला आपण एखाद्या दुकानामध्ये काहीतरी खरेदी करायला जातो आणि आपण त्या व्यक्तीला बिल देतो, बरोबर आहे, आपण व्यक्तीला काय करतो, बिल देतो त्याचं. त्यावेळेला मनामध्ये ही गोष्ट म्हणायची आहे की हे पैसे तुमच्याकडे जाऊन त्याच्या तिपटीने त्याच्या तिपटीने त्याच्यामध्ये वाढ होऊन ते पैसे परत माझ्याकडे परत येत आहेत. आय लव्ह यू मनी, आय लव्ह यू मनी, आय लव्ह यू मनी. हे तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही कुणाला तरी देता ना पैसे, कुणालाही द्या तुम्ही, आणि कधीही कुणाला पैसे लेफ्ट हँडनं द्यायचे नाहीत, राईट हँडनं द्यायचे. लक्षात घ्या, लेफ्ट हँड म्हणजे आपली लक्ष्मी असते, आपली जी काय शिवशक्ती. रिपीट कर ना, हा, काय रिपीट करू? रिपीट कर ना, काय हे बोललीस तू ते? पैसे तुमच्याकडे जाऊन त्याच्यामध्ये वाढ होऊन, किंवा मग तुम्ही तिपटीने म्हणा किंवा अनेक पटीने वाढ होऊन ते माझ्याकडे परत आलेले आहेत. आय लव्ह यू मनी, आय लव्ह यू मनी, आय लव्ह यू मनी. सगळ्यांचे व्हिडिओ बंद का झाले? झोपले सगळे? हा, सुचेता मॅडम जाग्या झाल्या? मॅडम प्रश्न विचारायला आलाय का? विचारा विचारा, प्रश्न विचारा. नाही, चालू करा, पहिला तुमचा माईक सुरू करा, मग बोला मॅडम. माईक माईक सुरू करा. लिहून घेतलं सगळ्यांचं? झालं? हो, मी कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी स्क्रीन ऑफ केलेली, पण मी सगळं ऐकलं आणि छान वाटलं, खूपच छान वाटलं. ओके, थँक्यू मी काय थँक्यू. झोपलेले नव्हते, ऐकत होते सगळे ते व्यवस्थित. मला वाटलं रात्र झाली आहे ना बरेच, तिकडे तर नाही नाही झाले. नाही नाही, बिलकुल नाही, बिलकुल तसं काहीच नाही. थँक्यू थँक्यू. आता जर का तुम्हाला दुसऱ्याला हिलिंग द्यायचंय तर प्रोटेक्शन घ्यावं लागतं. एक लक्षात घ्या, मी मगाशी म्हणलं ना प्रोटेक्शन राहिलं सांगायचं, तर तुम्हाला प्रोटेक्शन घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? एक तर तुम्ही ब्रेसलेट, स्टोन घालू शकता, जसं हे आहे. हे प्रोटेक्शन आहे, हे माझं प्रोटेक्शन आहे की दुसऱ्यांची निगेटिव्हिटी माझ्याकडे येऊ नये, म्हणून हे प्रोटेक्शन आहे मला. तसंच तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्याचं हिलिंग करणार आहे त्यावेळेला तुम्हाला काय करायचंय, स्वतःचा ऑरा लॉक करायचा आहे, पहिली गोष्ट. तर ऑरा लॉक करत असताना मी वेगवेगळ्या पद्धती शिकवल्या. ज्या वेळेला तुम्ही चौकुरे शिकाल त्यावेळेला चौकुरे यूज करायचा असतो, पण आता आपल्याला चौकुरे येत नाही, सिम्बल्स येत नाहीत, काही येत नाहीत. तर आपल्याला काय करायचंय, आपल्या पायापासून आपल्या बोटांची अशी स्थिती करायची आहे, आपल्या पायापासून ती बोट अशी गोल घेऊन आपल्या इथे डोक्यावर न्यायची आहे, तिथे एक टाय बांधायचा आहे, एक गाठ मारून टाकायची, बरोबर आहे, आणि डोळे बंद करून मनातल्या मनात 3 वेळा भावना आणायची आहे की माझा औरा पूर्णपणे लॉक झालेला आहे, माझा औरा पूर्णपणे लॉक आहे, माझा औरा पूर्णपणे लॉक. लॉक लॉक लॉक. पूर्ण काय कराल, खालून घ्याल, वर घ्यायचं, लॉक 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 म्हणायचं. परत असं 3 वेळा करा सकाळी, किंवा पुढच्या त्या ऑराला तुम्ही लिमिट देऊ शकता. पुढच्या 24 तासासाठी माझा ऑरा लॉक आहे, किंवा एक आज आज पूर्ण दिवस, आता तुम्ही कोणाच्या तरी बाहेर चाललाय तिथं खूप निगेटिव्हिटी आहे, तर मग ते तेवढ्या तासासाठी माझा ऑरा लॉक आहे असं तुम्ही सांगू शकता. आणि तिथं गाठ मारायची चक्क, आणि काय म्हणायचं, लॉक लॉक लॉक. ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्याची निगेटिव्हिटी काढताय, दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून हिलिंग देताय,
आता रोज तुम्ही प्रॅक्टिस करायला लागला की तुम्हाला एनर्जी जाणवायला लागेल जास्त. तुम्ही रोज रोज जर का हिलिंग करायला लागला, चार्ज हील प्रोटेक्ट करायला लागला, सुरुवात केली की काय होईल, हात रब केले की तुम्हाला सेन्सेशन जाणवतील. आणि ज्या वेळेला हे तुम्ही दुसऱ्याला द्याल त्यावेळेला कट 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 करायचं, त्याच्याबरोबरची स्वतःची कॉर्ड काटायची. आणि जर का तुम्हाला खूप निगेटिव्हिटी जाणवली तर जाऊन मिठाच्या पाण्यानं आंघोळ करायची. दुसऱ्याची निगेटिव्हिटी स्वतः घेऊन बसायचं नाही. मिठाच्या पाण्यानं आंघोळ करा. जो धूप तुम्ही घरात लावता तो अँटी क्लॉकवाईज फिरवा आणि स्वतःचं आभामंडल क्लीन झालंय असं करायचं. ज्या वेळेला तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन येताय त्यावेळेला कंपल्सरी आंघोळच करायची. कुणीही हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊ दे, पहिल्यांदा आंघोळ करायची. कारण हॉस्पिटलमध्ये खूप जणांची नकारात्मकता त्या आभामंडलाशी आपलं आभामंडल मिक्स झालेलं असतं आणि ती एनर्जी आपण घरी घेऊन आलेलो असतो. कुणाच्या अंत्यविधीला गेलो तरी तर आपण आंघोळ करतोच करतो आल्यावर, ते तर काय कोण थांबत नाही. पण बाकीच्या वेळेला तुम्ही हॉस्पिटलमधून आला, आंघोळ करा. ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की मला खूप अनइझी वाटतंय, मला खूप त्रास होतोय, आज मी त्या ठिकाणी जाऊन आले आणि मला खूप कसं तरी वाटतंय, त्यावेळेला सरळ जावा, शॉवर खाली उभा राहा, आंघोळ करा. किंवा मिठाच्या पाण्यानं बादली असेल तर बादलीत मीठ टाकून आंघोळ करा. पाणी में नमक डाल के नहाना है, नहीं तो शॉवर के नीचे जाके खड़ा होना है थोड़ी देर तक, तो बहुत सारी निगेटिविटी वो पानी के साथ निकल जाएगी. अंडरस्टैंड? ये आपको करना ही है, आपको निगेटिविटी निकालनी है. ओके, हाँ बोला सुचेता मॅडम. मला एक विचारायचं होतं, हे जे तुम्ही सांगितलं की हॉस्पिटलमधून आल्यानंतर सुद्धा कंपल्सरी न्हायला हवंय. आता जे मेडिकल स्टाफ आहेत, डॉक्टर, नर्सेस आणि हं, इतर लोक जे हॉस्पिटलमध्ये काम करतात, हं. तर हे त्यांच्याबद्दल सुद्धा जरुरी आहे का? हो का काय? मॅडम, तुम्ही मॅक्झिमम कुठल्याही नर्सला विचारा ना, ती तुम्हाला सांगेल लगेच की ती गेल्यावर ते पहिला बाथरूम मध्येच जातं. नाही नाही, नर्सेसचं काम जरा वेगळं असतं, पण डॉक्टर्स नाही जात. मला माहित आणि नाही माझे आता, मिस्टर रात्री आय 10ला डोंट नो. येतात. 10ला येतात, त्यामुळे मी काही त्यांना म्हणू शकत नाही की 10 वाजता जाऊन तुम्ही आंघोळ करून या म्हणून. असं आहे का? ओके. मग त्यांना तुम्ही ऑरा क्लिनिंग शिकवा ना, किंवा त्यांचा म्हणजे आता हा. पण केलं पाहिजे. कारण तुम्हाला पण पटेल, हम्म. जर का तुम्ही आता आता आपण जे काही केलं एनर्जीच्या फील्ड मधलं, तर कुणीही कुणाच्याही जवळ आलं की ऑरा हा मिक्स होतोच. होतो. मग आता हो. डॉक्टर लोक किती जणांना तपासतात विचार करा. हो ना. म्हणजे काही काही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते तुम्हाला की रेकीला डॉक्टर जास्त सध्या एक्सेप्ट करतात. खूप सारे डॉक्टर्स आहेत परदेशामध्ये, म्हणजे US, UK किंवा आपल्या इंडियामध्ये सुद्धा काही सारे डॉक्टर आहेत की जे रेकीला हम्म. म्हणतात. कारण आपण म्हणतो ना, डॉक्टर एक सेंटेन्स वापरतात बघा, काय बरं सेंटेन्स असतं की आता तुम्ही आता आता आम्ही काही करू शकत नाही, आम्ही हात वर केलेले आहेत, आता गॉड देवाच्या हातात गॉड बघ. प्रे करा म्हणून हा, या आता युअर प्रे प्रे करा. विल. बरोबर आहे की हा. अभी सब भगवान के हात में है, असं म्हणतात ना. हा. तर हो. त्यावेळेला बऱ्याच डॉक्टरांना असा अनुभव आलेला आहे की ऑपरेशन मध्ये किंवा बाकीच्या वेळेला रेकी मदत करते. सो काही बाहेरचे हॉस्पिटल्स आहेत की तिथे पहिल्यांदा रेकी दिली जाते पेशंटला आणि मग त्याला ऑपरेशनला घेतलं जातं. खूप साऱ्या हॉस्पिटल्समध्ये तुम्ही जर का गुगलला कधी सर्चला टाका ना, हॉस्पिटल्स अँड रेकी, गुगलला सर्च टाकायचं हॉस्पिटल्स अँड रेकी, तुम्हाला धडाधड रिझल्ट येतील सगळे. खूप सारे डॉक्टर्स, इव्हन काही काही डॉक्टर्स असे आहेत की जे स्वतःच्या मुलाची एक्झाम असेल तर पेन सुद्धा चार्ज करायला घेऊन येतात की त्यावर सिम्बल्स टाकून चार्ज करून द्या. करतात आणि बरेच जण रेकी वापरतात पण आपल्याला सांगत नाहीत, हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. बरोबर. खूप तर जण ते रेकी आहेच ते, वापरतात. खूप जगामध्ये असे खूप लोक आहेत की ते आपलं सिक्रेट सांगत नाहीत. हा, स्वतःचं सिक्रेट दुसऱ्याला सांगत नाहीत की आम्ही रेकीचा हो. वापर करतो, हे सांगत नाहीत. तुम्हाला काय वाटतंय, जे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोर्सेस घेतात हे बाहेर तुम्हाला सांगतात की तुम्ही हा. पैशाला अट्रॅक्ट करू शकता, तुम्ही ह्याला आरोग्याला अट्रॅक्ट करू शकता आणि आमचे क्लास जॉईन करा. हे लोक काय करतात, हे रेकीच वापरतात, फक्त त्याला वेगळं नाव देऊन, म्हणजे वाईवरनं सातारा करायचा आणि मग तो घास खायचा. हा. त्याला काय आलं लक्षात? लक्षात माझ्या.
Yeah, this is Reiki is also related to art of what is that हा, कारण attraction, रेकीचा संबंध कुठे येतो? लॉ ऑफ अट्रॅक्शन universal बरोबर येतो. attraction. तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा, कृतज्ञता तुम्हाला मिळेल. तुम्ही प्रेम व्यक्त Yeah, करा, प्रेम तुम्हाला मिळेल. तुम्ही हिलिंग द्या, बरोबर. healing तुम्हाला मिळेल. ते हे काय आहे? लॉ नाही ऑफ बरोबर. अट्रॅक्शनच आहे. या तेच निसर्गाचा आहे, तेच आहे. नियमच आहे. तुम्ही जर हा रोज सकाळी बसून मेडिटेशन करायला लागला, रोज सकाळी बसून व्हायब्रेशन्स तसे क्रिएट करायला लागला, की माझ्याकडे खूप सारा मनीचा फ्लो येतोय आहे, मी मी खूप हेल्दी आहे, मी खूप हेल्दी आहे, मी हेल्थ मॅग्नेट आहे, मी हेल्थ मॅग्नेट आहे, तर तुमच्याकडे अट्रॅक्ट काय होणार आहे? निसर्गातून हेल्थच अट्रॅक्ट होणार आहे. तुम्हाला काय हेल्थच पाहिजे? attract पैसा होणार आहे. पाहिजे, पैसाच अट्रॅक्ट होणार आहे. फक्त काय आहे? रेकीचे 5 नियम पाळले पाहिजेत. कारण जर आपल्याला राग आला तर आपली फ्रिक्वेन्सी लगेच बदलते, वर खाली होते, आपण लगेच वाईट काय काय बोलून टाकतो. ह्या चुका होऊ नयेत म्हणून ते हो 5 ना. नियम. आपण चिंता करत बसलो तर आपण चिंताच करत बसतो आणि मग आपण जे काही करायचं ते विसरून जातो. त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर होतो आणि आपण वेगवेगळ्या आणि आजारांना अट्रॅक्ट करून घेतो. कारण राग आला आणि आपण काहीतरी बोललो की आपला पूर्ण दिवस आपल्याला तेच आठवत राहतं आणि तोच गोंधळ होत राहतो. हे प्रत्येकाला माहितीये. आपण चिंता करत राहिलो की आज माझं असं होईल का, तर दिवस सगळा चिंतेत निघून जातो. आपल्या एकाही कामाला यश येत नाही. तेच आपण सकाळी उठून याच्यात नाही फ्रेश बरोबर. असू, मेडिटेशन केलं, श्वासाला जरा श्वासाकडे बघितलं आणि वेगवेगळ्या काही ऍक्टिव्हिटी केल्या, आपण प्राणायाम केलं, तर आपला दिवस खरोखर चांगला जातो. अगदीच जर म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे ना, शुभ शुभ बोलो, शुभ हा, शुभ बोलो. बोलो किंवा हा, वास्तू तेच तथास्तु तेच. म्हणते, हे जे हा, आहे ना ते त्यासाठी असतं. आणि हा. हो आपण हो. म्हटलं ना, ढवळ्याजवळ बांधलं पवळं गुण नाही तर वाण लागलं, ही जी आपली मराठीतली म्हण आहे ना, ती त्या हा बरोबर आहे आभामंडल ते. मॅच होते. कारण आपण हो ज्यावेळेला दुसऱ्या नाही. आपलं आपण म्हणतो सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, हो आपण म्हणतो ना, त्याचं हो रिझनच ते आहे हो की हो. तुम्ही ज्याच्या संगतीत राहा तेच आहे. त्याचा औरा तुमच्याशी मिक्स होईल आणि तुम्हाला औरा मिक्स गुण होईल. तुमच्या शरीरामध्ये येतील. खरंय खरंय. म्हणून एक जे अडचण पूर्वजांनी खरंय, अगदी सांगितलंय ते खरंय. 100% खरं आहे. खरं आहे. हो हो. खरं आहे. तर असं आहे हे रेखीचं आणि जग. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये पण हे सांगितलं की माझ्याकडे आहे. हो, कुठली गोष्ट तुम्हाला हवी आहे असं म्हणायचं नाही, की माझ्याकडे आहे आहे, म्हणजे आता आहे चांगली हेल्थ आहे माझी. जरी किंवा तुमची नसेल तरी सुद्धा तुम्ही आपल्या मनाला आहे सांगायचं की आहे माझी हेल्थ चांगली आहे. आहे. आता माझा पाय बरा नाही तर मी सांगायचं नाही, माझा पाय छान आहे. हो, माझा आता पाय मलाही कोणी बरा आहे. विचारलं नाही की कसा आहे का, हा खूप छान आहे, पहिल्यापेक्षा खूप छान आहे म्हणते मी. बेटर आहे, हे बरोबर सांगते. आहे. हा. तुम्ही कायम काय म्हणायचं की माझ्याकडे ते अट्रॅक्ट व्हायला लागले, माझ्याकडे तेवढी हेल्थ अट्रॅक्ट होते, माझ्याकडे तेवढा पैसा अट्रॅक्ट हो. होतो, सगळं माझ्याकडे अट्रॅक्ट. आणि ज्यावेळेला म्हणजे तुम्ही हे ज्यावेळेला विचार करायला शिकाल ना, त्यावेळेला तुम्ही मनी मॅग्नेट व्हाल, त्यावेळेला तुम्ही हेल्थ मॅग्नेट व्हाल. तुम्ही मॅग्नेट कधी बनणार? तुमचा ऑरा मॅग्नेट कधी होईल? ज्या वेळेला तुमचं हे बदलेल, माइंड माइंड बदलेल, ज्यावेळेला विचार करण्याची माइंडसेट. पद्धत बदलेल, माइंडसेट बदलेल. लक्षात आलं का खूप छान. सगळ्यांच्या? हो हो, हे- खूप छान. हा. आता जर का कोणाला काही शंका बाकी काय असेल तर विचारा, नाहीतर मग आपण मीटिंग थांबू. आणि ज्यांना कुणाला रेकी लेवल 2 ला ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी मला मेसेज कराल, मी तुम्हाला त्यामध्ये काय काय शिकवलं जाणार आहे मी ते ग्रुपवर टाकेल. आणि ग्रुपमधून एक्झिट कुणीच करू नका पहिली गोष्ट. कारण तुम्ही परत जी रेकी लेवल 1 ची बॅच आहे, जरी समजा तुम्ही नाही रेकी लेवल 2 ला ऍडमिशन घेतलं तरी परत जी रेकी लेवल 1 ची बॅच येईल त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायची गरज नाही. तुम्ही असल्यामुळे तुम्ही कधीही जॉईन होऊ शकता. तुम्हाला कधी वाटलं अरे चला आहे मॅडमची आज चालू होणार आहे, आपण एकदा जाऊन तरी बघूया, जरा फ्रेश वाटतं, आज वेळ आहे आपल्याकडे, तर तुम्ही येऊ शकता बिनधास्त. तर म्हणून एक्झिट नका करू, तुम्हाला नेक्स्ट येणाऱ्या बॅचेसची माहिती त्याच्यामध्ये मिळत नाही. ओके, सो थँक्यू ओके. थँक्यू. दिव्य रेकी शक्ती तुम्हाला परम थँक्यू. सुख, थँक्यू समाधान, अश्विनी. आरोग्य, थँक्यू. ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू. थँक्यू मॅम. ओके, थँक्यू. बोला ना मंगल, तो बोला, वेळ आहे भरपूर, बोला. आहे, ज्यांना जायचंय ते जाऊ शकता, ज्यांना शंका आहे त्यांनी थांबा. जिसको बोलना है वो रुक जाओ, जिसको कुछ प्रॉब्लम नहीं है वो गए तो भी चले. हाँ बोला मॅडम. एक मिनिट दीदी. मी एक टीचर आहे हा आणि शाळेमध्ये एक विद्यार्थी टीचरांना उलट बोलला, त्यामुळे त्या टीचरांकडून मुलाकडून उद्धट असं उत्तर गेलं.
आणि मग टीचरांच्याकडून सुद्धा अपशब्द गेला. आणि त्यामुळे मग ते टेन्समध्ये वातावरण निर्माण झालं की आता हा पालकांना सांगेल. थोड्या दिवसांनी त्याचे पालक आले आणि मग आम्हाला पण चिंता सुरू झाली की आता ह्याने सांगितलं तर आपण काय करायचं. पण मी मोरे सरांना सांगितलं काही काळजी करू नका, एंजल आपल्या बरोबर आहेत, आपण एंजलला कॉल करूया, तुम्हीही करा मीही करते. दोघांनी तसंच केला आणि खरंच त्या मुलाने पालकांना काहीही सांगितलं नाही. उलट त्याचे पालक फक्त जाताना म्हणाले की मुलांनी कधी टीचरांना उद्धट बोलू नये, आई बाबा समान आहेत, त्यांनी उद्धट बोललेलं मला काही आवडणार ना. मग पूर्ण विश्वास बसला ना तिथे हा, आपला त्या गोष्टीवर. आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्यांदा मला ऑफिसमध्ये निगेटिव्हिटी आहे म्हटल्यावरती मला सिम्बल्स टाकायला सांगितले. बरोबर आहे. तर त्याचाही इफेक्ट मला अतिशय छान दिसतो. म्हणजे दोघांचाही विश्वास बसायला लागला. त्यामुळे बरेच अनुभव मला असे येत आहेत आणि विश्वासही बसतो. त्यामुळे मी ते टचमध्ये आहे त्याच्या आणि त्याबद्दल तुमची आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. थँक्यू थँक्यू. माझे नाही हो, दिव्य रेकी शक्तीचे आभार माना. आणि एंजल्सचे आभार माना. एंजल तुमच्या सोबत आहेत, सगळ्यात मोठी ताकद आहे तुमच्या सोबत. तर नाही, चांगलं आहे. हो. हे कसं होतं की आपण काम करायला लागल्यावर लगेच इफेक्ट नाही येत. आता तुम्ही ह्याच्यामध्ये 2-3 महिने झालं काम करताय, म्हणून तुम्हाला त्याचे अनुभव चांगले चांगले यायला लागले आणि ते असेच अजून वाढत जातील. तुमचे सगळे प्रॉब्लेम हळूहळू हळूहळू सॉल्व्ह होत जातील. आणि त्याची अनुभूती, एंजल आपल्याबरोबर आहेत, त्याची अनुभूती सुद्धा मला 1 दिवस पूर्ण आलेली होती. मग बघा, सुगंध पूर्ण दिवसभर तो सुगंध होता माझ्याबरोबर. मग किती छान बघा, किती ती सुंदर अनुभूती असते. म्हणजे तुम्हाला हा, किती आनंद झाला असेल की अरे एंजल्स आहेत आपल्या बरोबर. आपल्या बरोबर. नाही नाही, खरंच फक्त गोष्टींमध्ये ऐकत होतो ते नाही, हे प्रत्यक्षात आपल्यासोबत होत आहे. होत आहे. बरोबर आहे ना. ज्या वेळेला आपण दुसऱ्याचा अनुभव ऐकतो, पण त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की नाही, मला पण हा अनुभव आला पाहिजे, पण आपल्याला तो येतोच असं नाही. आता तुम्ही सांगितलं की मला स्मेल आला म्हणून, पण आता मी जिथे जाईल ना तिथं मी कधी कितीही सांगितलं तर मला तो अनुभव येत. मी कितीही सांगू दे, मला दुसरा काहीतरी येईल अनुभव, पण तो येत नाही. म्हणजे प्रत्येकाचं असं वेगवेगळं असतं. मी जरी म्हंटल की नाही मला पण एंजलनी असं दाखवायला पाहिजे, पण एंजल नाही दाखवत. मला देणारी अनुभूती वेगळीच असते. हा, मग तुम्ही किती नशीबवान आहे बघा की तुम्हाला एवढं दिवसभर एंजल तुमच्यासोबत होते. ग्रेट. सोबत. मस्त. छान छान. थँक्यू थँक्यू. तुम्ही तुमचा अनुभव शेअर Thank you. केल्याबद्दल खूप खूप थँक्यू. नाही, करा, सिम्बल्स वापरा, बरंच काही गोष्टी बदलतील. खूप फरक पडेल. आणि ग्रीड लावायला शिका. ग्रीड लावा व्यवस्थित, तर खूप अनुभव येतील आणखी छान. पण हे काही असं नाहीये का की रेकीला तुम्ही असंच बसलं पाहिजे, तसंच बसलं पाहिजे, असंच केलं पाहिजे, असं काही नाही. रेकी तुम्ही कुठेही बसा, प्रवाहित व्हायला सुरू होते हातातनं. आता आपण अगदीच बाथरूमला गेल्यावर तर कोणीच प्रेयर करत नाही ना, बरोबर आहे की नाही. आपण बसतो छानपैकी, देवासमोर बसतो आपण छानपैकी. आता मला हिलिंग करायचंय तर आपण चेअरवर तरी बसतो ऍटलिस्ट. मग आपण हिलिंग सुरू करतो, तर खूप सुंदर अनुभव येतो त्या हिलिंगचा. त्यामुळं प्रत्येकानं स्वतःच्या आयुष्यात ती उतरवली पाहिजे. ती आपल्याला खरोखर आईप्रमाणे सांभाळते. आणि खरोखर सांगायचं ना की अशी ऊर्जा आहे की आपल्याला समजा आपल्या कर्माप्रमाणे जे काही दुःख येतं ना, ते दुःख खूप हेवी असेल, खूप त्रासदायक असेल, तर ती त्यातला थोडा पार्ट आपला कट करून टाकते, ऍटलिस्ट ते कमी करते. आपण बघा, तुम्ही कोणी जर दत्ताची पोथी वाचत असाल तर त्याच्यात तुम्ही ऐकलंय की त्यांच्या आयुष्यातली त्यांनी कर्म कट केली, त्यांच्या आयुष्यातलं दुःख त्यांनी काढून टाकलं. पण हे काय आहे, ही ती शक्तीच आहे ना की जी आपल्या आयुष्यातली निगेटिव्हिटी काढून टाकते. फक्त काय होतं, आपण आपल्या चक्रांवर लक्ष केंद्रित करत नाही. त्यामुळे आपण मंदिरात गेल्यावर आपण बाहेर शोधत बसतो की मी ह्या देवाला नमस करतो तर माझं होईल, त्या देवाला नमस करतो माझं होईल. पण तसं का होत नाही, कारण आपण आपल्या शरीराकडे लक्ष नाही देत. आपल्या शरीरातली जी 7 चक्र आहेत ती पूर्णपणे इम्बॅलन्स आहेत. आपला ऑरा आहे तो पूर्णपणे दूषित झालेला आहे. तर तो पहिल्यांदा क्लीन करायला पाहिजे, मग आपल्याला रिझल्ट मिळणार. तर आपल्याला छान रिझल्ट येतील, लगेच रिझल्ट येतील. मग मुलांचं बघा ना, लहान मुलांना देव का लवकर गाठ पडतो, त्यांचा ऑरा क्लीन असतो, ते मनाने शुद्ध असतात. आपल्यासारखं राग, द्वेष, लोभ, मोह याच्यामध्ये ते अडकलेले नसतात.
आपण आता ह्या सगळ्यामध्ये अडकलोय म्हणून तर आपल्याला रेकीची 5 तत्व शिकायची वेळ आली ना. हीच आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी पण शिकवली आहेत. काय वेगळं नाही शिकवलं. पण ते काळाच्या ओघात सगळं लुप्त होऊन जातात. काही काही गोष्टी नाही येत आपल्यापर्यंत. काही गोष्टी फक्त ज्या वेळेला ते छोटे छोटे ऋषीमुनींच्या त्या आश्रमामध्ये शिकायला जायचे तिथंच शिकवल्या जातात. आता एक चांगलं आहे की तुम्ही एवढं सगळं शिकताय तर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जी मुलं असतील त्यांना पण तुम्ही ते सुंदर नॉलेज द्याल. ही एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे. ते नॉलेज तुम्ही तिथे यूज कराल, त्या मुलांना चांगलं काहीतरी शिकवाल. कारण एक टीचर हजारो चांगली मुलं तयार करतो. माझं बंद करून ही दिली. एक चांगली गोष्ट पुढे पुढे नाही नाही, सुरू नाही. बरोबर आहे ना. त्यामुळे खूप छान. थँक्यू 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 सो मच. बरं वाटलं ऐकून. बऱ्याच जणांचे असे छान छान अनुभव आहेत तुम्ही शेअर केले आणि कधी कधी मला असे टाकतही राहा व्हॉट्सअपवर किंवा ग्रुपवर तर समजेल की काय काय बदल होत आहे. तर लक्षात येतं. ठीक आहे. सूर्यवंशी मॅडम तुमचा काही हे आहे प्रश्न आहे? नाही. ओके. तुम्ही डावझर यूज झोपताना सोबत घ्यायला सुरू करा. बरोबर ठेवायला सुरू करा. तो रेकी तुम्ही शिकायला लागल्यावर तो तुमचा ऑटोमॅटिकली हालायला सुरुवात होईल. ओके. ठीक है. हाँ बोलो सुनीता मैम मैम. मैम मेरे पास क्रिस्टल थे, ओके, ब्रेसलेट। ओके. तो वो मेरे टूट गए, तो मुझे उसको वापस पिरो के पहनना है, तो चार्ज कैसे करूँ उसको मैं? नहीं आपको रेकी आती नहीं ना अभी तक? नहीं, हाँ तो आप चार्ज नहीं कर लेकिन सकते. थी मेरे पास। तो हाँ, आप ओके चार्ज ओके। नहीं कर सकते. आपको रेकी आती हो तो ही आप क्रिस्टल चार्ज कर सकते हो. क्योंकि ओके। रेकी में वो सिखाया जाता है आपको कैसे चार्ज. हम्म 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 तो हम्म आप हम्म, हम्म। तो वो जो टूटे हुए हैं तो उसमें जो स्टोन ब्रेक हुए हैं, जो हम्म। स्टोन ऐसा ब्रेक हुआ होगा, हाँ, जैसे ये एक दो स्टोन, हो गया मैम। हाँ जैसे ये स्टोन है तो ये ब्रेक हाँ हो गए हाँ हैं, ये ब्रेक हुए हैं. हाँ तो हाँ जो ब्रेक हुए हैं वो बाहर निकाल दो. वो अपने हाँ। जो क्या मदर बोलते को हैं, दे दिया मैंने। किसको दे दिया? मदर में डाल दिया मैंने। मदर अर्थ, हाँ मतलब मदर अर्थ. जमीन में ओके गाड़ इट्स दिया, ओके. हाँ मदर अर्थ। करेक्ट. नहीं तो जी उसको जी क्या जी। करना है, अपने जो पॉट रहते हैं ना हम जो जिसमें हाँ। प्लांट हम्म। लगाते हैं उसमें रखना है. क्योंकि ये गमला। क्रिस्टल हम्म का कैसे रहता है, उसमें बहुत सारी एनर्जी ऐसे स्टोर करके रखते हैं वो. तो वो हम्म एनर्जी हम्म वो ना हम्म ट्रीज अच्छे आते हैं फिर. वो हम्म। फेंक नहीं देना है, कचरे में नहीं डालना है, पर आप कुंडी में रख सकते हो, पर हाथ में नहीं डाल सकते. हाँ, मैं झाड़, और नहीं हाँ. झाड़ के नीचे मैंने पूरी कर। हाँ और जो कुछ अच्छे है, जो अच्छे हैं वो आप क्या करो, बाजू रख दो. जब मैं आपको हम्म सिखाऊंगी, नहीं तो आपने अगले लेवल को एडमिशन ले लिया, तो जब आप सीखोगे रेकी को, रेकी से क्रिस्टल कैसे चार्ज करते हैं, तो फिर आपको वो क्रिस्टल हम्म नमक के पानी में धो के पूर्णिमा के लाइट में रखने. पूर्णिमा में मीन्स फुल मून में. वो फुल मून में रखना है तो उस हम्म नेगेटिव एनर्जी चली जाएगी, उसमें पॉजिटिव एनर्जी रहेगी. हम्म वो हो ये मैंने किया था मैम। नहीं, ये मैंने किया था, वो वापस टूट गया। हाँ नहीं, हाँ तो वापस टूट गया. इसका अर्थ ऐसा है कि आपके घर में, नहीं तो आपके ऑरा में बहुत सारी निगेटिविटी है, इसलिए वो बार बार टूट रहा है. हम्म। ओके. जब आप मेडिटेशन शुरू हम्म करोगे, अपना ऑरा क्लीन करने के लिए शुरू करोगे, तो वो नहीं टूटेगा. तो इसलिए आपको हाँ जरूरत है, ओके। इसलिए मैंने आपको जो आईने का बोला ना, तो इसलिए आपको वो वैसा दिख रहा है. हाँ ओके तो ओके। आपके ऊपर बहुत सारी निगेटिविटी है, उसको निकालना पड़ेगा. तो आपको उसके लिए हम्म कुछ तो प्रयत्न करना पड़ेगा, खुद के लिए कुछ तो करना पड़ेगा. हम्म। तो इसलिए आपको अगली लेवल सीखनी पड़ेगी. आपको 2 और 3 लेवल सीखना पड़ेगा. वो कंपलसरी रहेगा, क्योंकि जो साइकिक सर्जरी होती है, जो हमारे मीन साइकिक सर्जरी और साइकिक अटैक कैसे निकालते हैं, जैसे हमारे पास घर में हम्म निगेटिविटी बहुत आती है, अतः अभी आपके ऊपर है, तो वो कैसे निकालते हैं वो उसमें सिखाते हैं. वो लेवल 1 में नहीं सिखाते, क्योंकि कुछ भी सीखना है तो जैसे हम पहले फर्स्ट में जाते हैं, फिर सेकंड में हम्म जाते हैं, फिर थर्ड में जाते हैं, क्योंकि हमारी बौद्धिक लेवल उतनी रहती है. ध्यान में आया? हमने यस। एक बार ही, आप डायरेक्टली मैं थर्ड में जाती हूँ ऐसे बोलोगे तो क्या होगा, आपको कुछ समझ में नहीं आएगा.
स्टेप बाय समझ में स्टेप नहीं। कुछ भी याद नहीं है, तो इसलिए ये लेवल्स होती है, फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल, कि आप वो एनर्जी से कनेक्ट हो धीरे धीरे धीरे, और वो एनर्जी आपको बहुत सारी पॉजिटिविटी दे। अचानक ही आप वो एनर्जी को कैच करने को जाओगे तो उतनी सारी पॉजिटिविटी नहीं आएगी, इसलिए। ओके, तो थैंक आपको यू मैम। ये सब थैंक यू। सीखने के लिए लेवल 2 3 करनी पड़ेगी। तो जब आप 2 3 करोगे तो आप क्रिस्टल चार्ज करने को सीख जाओगे, घर का साइकिक अटैक, साइकिक सर्जरी करना सीख जाओगे, खुद के बच्चे को कैसे डिस्टेंस हीलिंग देना है, वो सोया है तो सोने दो उसे, हम कैसे खुद डिस्टेंस हीलिंग कर सकते हैं वो सीखोगे वो आप। और आप अपने घर का वातावरण पूरा चेंज हुआ हुआ देखोगे। पर उसके लिए 90 डेज आपको पेशेंस चाहिए। जब आप काम करना शुरू कर दोगे तो आपको 90 डेज पेशेंस चाहिए आपका काम पूरा होने तक, क्योंकि वो जो एनर्जी काम करने को शुरू करेगी वो पहले आपकी निगेटिविटी निकालेगी, फिर आप में वो पॉजिटिविटी भरना शुरू हो जाएगा, और फिर आपके सब काम सेटल हो जाएंगे, अच्छे से होने लगे। उसके लिए 90 डेज का पूरा टाइम रहता है। ओके, ओके, तो बैच कब स्टार्ट हो रहा है मैम आपका? बैच 23rd? 23rd को है, लेवल 2 है। 7th? लेवल 2 23 को तो स्टार्ट हो कितना रहा है। दिन का रहेगा? 90 डेज? वो नहीं, 90 डेज का बैच नहीं रहेगा, 90 डेज आपको खुद पे वर्क करना है। बैच रहेगा 10 डेज। हाँ, ओके। बैच 10 रहेगा डेज। 10 डेज का, लेवल 2 रहेगा, 10 डेज का लेवल 3 रहेगा। ओके, पर उसमें आपको ओके। वो ये पूरा मैं प्रैक्टिकल करके लूंगी आपसे, आपको सिखा दूंगी। आपको क्वेश्चंस हो तो हम फिर से उस पे विचार करेंगे, और आपको पूरा तैयार करने की जवाबदारी मेरी रहेगी। ठीक है मैम। और जो और एक आप मेरे स्टूडेंट हो तो आपको एक अच्छा रहता है कि मैं जब काउंसलिंग का सेशन लेती हूँ किसी का, कि कोई मुझे बोलता है हीलिंग के लिए, किसके लिए, तो उसको समथिंग एनर्जी एक्सचेंज रहता है, मीन्स लाइक 500 रुपए, 300 रुपए, ऐसा एनर्जी एक्सचेंज रहता है 1 घंटे के लिए। तो वो लोग वो पैसे आपके लिए नहीं रहते, आपको वो फ्री ओके। रहता है, क्योंकि आप मेरे स्टूडेंट रहते हो, आपने मुझे पे किया हुआ रहता है। तो इसलिए वो मैं आपसे लेती नहीं, बाकी के लोगों से वो मैं लेती हूँ। क्योंकि कुछ तो रेकी का रूल ही है कि एनर्जी एक्सचेंज होना चाहिए, फ्री में किसी को नहीं देना है, क्योंकि फिर फ्री में भी दिए हुए जो नहीं होता। हाँ कीमत नहीं होती उस, नोटिंग। राइट। थैंक यू मैम। इसलिए। ठीक है, मिलेंगे। आपको थैंक कुछ यू हो अश्विनी। तो थैंक आप यू। मुझे वॉइस मैसेज भेज देना। ओके, मेरा फोन नहीं ठीक है लगेगा मैम, ठीक। तो वॉइस मैसेज डाल। हाँ, ठीक है। ठीक है मैम। थैंक ठीक यू, है, ठीक है। थैंक यू, थैंक थैंक यू थैंक मैम। यू। यू। थैंक गुड यू सो नाइट, मच। शुभ रात्रि। शुभ रात्रि। गुड नाइट। शुभ रात्रि।